Subscribe now and press the bell icon. Never miss an update. ठीक आहे. सर्वप्रथम राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. हा 52वा पुण्यतिथी महोत्सव सोहळा आमंत्रित केला आहे आणि त्यासाठी ऑनलाईनसाठी हा प्रोग्राम सर्व लोकांना उपलब्ध आहे आणि तिथे मला आमंत्रित केलं. तर माझी खूप दिवसाची इच्छा होती की एखाद्या दिवशी तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व्यासपीठावर माझा कार्यक्रम व्हावा. खूप म्हणजे बरेच दिवसापासून. आणि माझं गाव म्हणजे मुक्काम पोस्ट मांडवा, तालुका जिल्हा वर्धा. म्हणजे जे सर्वाधिकारी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे इच्छे आश्रमाचे प्रकाशराव वाघ महाराज, त्यांचाच गावचा एक वारस. ठीक आहे, त्यांचाच गावचा एक वारस मी इथे तुमच्यासमोर उपलब्ध आहे. आता आमच्या गावाबद्दल काही जास्त सांगणार नाही. ठीक आहे, ओके, जमू ना? हां बरं, ठीक आहे. वरतं घेऊ का थोडंसं? हां, तर त्या गावावरून मी आलो आहे. आणि विशेष म्हणजे मी म्हटलं नाही कधी की माझा कार्यक्रम घ्या. म्हटलं जेव्हा आपली लायकी येईन तर तेव्हा बरोबर म्हटलं वेळ काय ठरल्याशिवाय माणूस तिथपर्यंत पोचत नाही. आणि खूप दिवसापासून वाटत होतं. प्रार्थनेच्या वेळेस इथे 10 लाख म्हणजे 7-8 लाख लोक, त्याच्यानंतर ती गर्दी, तिकडं हायवेवर ट्रक उभे, जवळपास असा प्रचंड मोठा ते ड्रोननं शूटिंग. तर ते असं वाटत होतं का एकाच दिवशी आपलाही कार्यक्रम व्हा. पण आपली कुवत लायकी म्हटलं आहे का नाही तिथपर्यंत बरेचसे मोठ्या लोक येतात इथं. तर आज मला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोजरी आश्रमाचे मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. आणि युवकांच्या मार्गदर्शनासाठी मला बोलावलं. तर सगळ्यात पहिले आमच्या गावातून आलो तर आमच्या गावाचं पहिलं नाव जे केलं रोशन ते म्हणजे वाघ महाराज. त्याच्यानंतर वाघ घराण्याचाच एक दुसरा वंशज आहे विशाल वाघ. आज माझ्या क्लासमधून 60-70 पोरं दरवर्षी लागते. आता तर महाराष्ट्रात लागन ते नॉलेज ऐकून. तर ते आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, इथपर्यंत माझं आयुष्य. तेच आपल्या इथून काहीतरी विद्यार्थी घडले पाहिजे आणि 60 वर्षाची भाकर त्यांना दिली पाहिजे या उद्देशानं मी क्लास टाकले. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज APJ अब्दुल कलामांनी सांगितलं होतं का 2020 मध्ये भारत महासत्ता झाला पाहिजे. महासत्ता व्हायचे स्वप्न पाहिले डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी. आणि 2000 चुकून आहे तिथंच पिचकारी मारते. असं वाटते धरानू मुनक तिथंच कुचकाव का का लेखाचं. म्हणजे लय भारी भारी लोक आहे भारतातले. तुम्हाला सांगतो, ह्या जर भारतातला माणूस अमेरिकेत गेला ना तर अमेरिकेत चॉकलेटचं वेपर सुद्धा ह्या खिशात टाकते. काहून? तर चॉकलेटचं वेपर्स खिशात जर नाही टाकले, त्यांना जर रस्त्यात टाकलं लगेच मागून पोलिसाची गाडी येते आणि $50 फाईन मारते. $50 फाईन म्हणजे 7-5 35 3,500 रुपयाचा फाईन आहे. चॉकलेटचं वेपर जर रस्त्यावर टाकलं तर कुठं? अमेरिकेत. तेच अमेरिकेतून इंडियात येते, विमानातून उतरल्याबरोबर बाहेरच्या टपरीवर जाते. टपरीवर गेल्यावर खर्रा घेते आपला, नाही तर मग आपलं ठीक आहे पान मसाल्याची पुडी घेते आणि ते खाऊन त्या टॅक्सीच बसते आणि टॅक्सीचा काच खालतं करते आणि त्याच्यातून पिचकारी मारते रोडवर. म्हणजे इतकं खतरनाक काम आहे यायचं. हेच भारतातले लोक आहे अमेरिकेत गेल्यावर चॉकलेटचं वेपर्स खिशात टाकणारे. म्हणजे यांना किती सांगावं.
म्हणजे भारतातले जे लोक आहे यांची नैतिकता बदलवणं आवश्यक आहे. ही नैतिकता बदलवल्याशिवाय यांच्या मनात आचरणात बदल पडू शकत नाही. मग नैतिकता बदलवासाठी का करावी? आपण शिक्षण देऊन राहिलो, शिक्षण व्यवस्था एवढी मोठी उभी केली, शिक्षणातून केवळ नौकर निर्माण होऊन राहिले, ठीक आहे, शिक्षणातून माणूस निर्माण नाही होऊन राहिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे, माणूस द्या माझं माणूस द्या. माणूस नाही भेटला, माणसातला माणूस नाही भेटला. स्वामी विवेकानंद म्हणते का मला 100 युवक द्या, ठीक आहे, मी भारतच नाही जग बदलून दाखीन. स्वामी विवेकानंद म्हणून गेले मला 100 युवक द्या, 100 युवक. तुम्हाला सांगतो एक युवक नाही भेटला स्वामी विवेकानंदाले स्वामी विवेकानंदासारखा. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती या देशाची आहे का आपण आपली युवा पिढी 2 जीबीच्या डाट्यामध्ये आयुष्य खतम होऊन राहिले यायचं आहे का नाही. 2 जीबीच्या डाट्यात दिवसभर किचडत राहते पोट्ट, ठीक आहे, ते नेट चालू नेट बंद आहे का नाही. टिचुकून मॅसेज येते, अरे आला वाटतीचा मॅसेज, लगेच शटर ओपन. फेसबुक कायच्यासाठी? आपल्याच कॉलेजमधली वाटते ही, ठीक आहे. बऱ्याच ते मग फोटोज पाहिन, तिचं ते प्रोफाईलच पाहिन, पाठवू रिक्वेस्ट हवे. पण ठीक आहे, इतके खतरनाक पोट्टे आहे का त्याचा चांगला बी वापर करता येते. प्रत्येक गोष्टीचा चांगला आणि वाईट वापर आहे. इंटरनेट झालं, फेसबुक झालं, व्हॉट्सअप झालं, चांगले वाईट दोन्ही वापर आहे बरं. आता ज्यानं माचीसचा शोध लावला त्यानं विचार केला का लोक ह्या माचीसनं बायकाई पेटवण? नाही केला ना. त्यानं विचार केला का ह्या माचीसनं गरिबाच्या घरची चूल पेटन आणि प्रत्येकाच्या पोटात अन्न पडन. या विचारानं त्यानं माचीस लावली, लोक बायका पेटवायला लागली त्यानं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा. मग व्हॉट्सअपनं लगेच मला एखादी फाईल माझ्या मित्राला अमेरिकेत पाठवता येते. आता माझे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला बी वाटलं नाही बरं, आता ऑनलाईनच्या जगात मी आलोच नसतो. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी ऑनलाईन काही येत नव्हतं. आपलं बरोबर चालू होतं, बायकोन लेकरं प्रपंच, ठीक आहे. क्लासमधून पैसे येऊन राहिले होते, घरदार चालू होतं, हॉलचं भाडं, ठीक आहे, मी राहतो तिचं भाडं, कारची EMI, प्लॉट घेतला त्याची EMI, मस्त भजन चालू होतं मायवालं, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, कोरोना पावला असेल तर मलेच पावला. मी तर म्हणतो बा, लोक मेले आणि कोरोना पावलात मले पावला, ठीक आहे. तर तो पावला कसा? तर जे व्हिडिओ व्हायरल झाले ते सगळ्यात जास्त व्हिडिओ माझे व्हायरल झाले. पण ह्या कोरोनानं चांगल्या गोष्टी आणल्या, कोरोनानं चांगल्या गोष्टी आणल्या. तुम्हाला सांगतो, या पृथ्वीचं तापमान 15 डिग्री आहे ॲव्हरेज, आणि ह्या पृथ्वीचं तापमान वाढून राहिलं. मार जगातले सायंटिस्ट ओरडू सांगून राहिले, अड्डू, अरे पृथ्वीचं तापमान वाढून राहिलं, कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करा, गाड्या कमी चालवा, पेट्रोल डिझेल कमी जाया, ठीक आहे. एवढं डोकसं आपटू सांगून राहिले. आंतरराष्ट्रीय जगामध्ये मोठाले करार होऊन राहिले कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी झालं पाहिजे यासाठी. मी सांगतो तुम्हाला, कोरोना जर आला नसताना, तुम्हाला सांगतो ह्या निसर्ग लय खतरनाक प्रोग्राम आहे, ठीक आहे. निसर्ग लय खतरनाक प्रोग्राम आहे. निसर्गाच्या पड्याला कोणीच नाही. माणसानं किती काही उठपटक केली ना, माणूस रक्त नाही शोधू शकला. रक्ताचा लावला का शोध एखादा? तुम्हाला सांगतो, रक्ताचा शोध लावा, ठीक आहे, नोबल भेटन, नोबल काय भेटन? नोबल भेटन. आहे का कोणाची अवकात रक्त शोधून काढायची? माणसाचंच द्या लागते, माणसाली नाही आहे. निसर्गाच्या पड्याला कोणीच नाही आहे. यानं किती काही उठपटक केली निसर्गाच्या समोर जायची, तर ह्या नाही जाऊ शकत. आपली अवकात ओळखायची, समोर जायचं. ह्या अवकातीच्या पड्याला चालला माणूस. आता हे जे आहे, तर कोरोना आला तर कोरोनानं काही चांगल्या गोष्टी आणल्या. प्रत्येक वाईट गोष्ट चांगली गोष्ट घेऊन येते. आणि माझ्या आयुष्यात जेव्हा माझ्यासोबत वाईट झालं, मी एवढा आशावादी माणूस होतो. मी 4 वेळा PSIची परीक्षा फेल झालो राजू, लगातार फेल. पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, तिसरी परीक्षा. ते कुठं? ते सबसिडीचा खेळ आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे सबसिडीचा खेळ आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे स्पर्धा परीक्षेचे पोट्टे किती काही वेळा फेल झालेत, आत्महत्या नाही करत, ते दुसऱ्याला करायला लावलं लागन. तो लय खतरनाक पोट्टे राहते हे. तर हे पोट्टे इतके खतरनाक राहते. मी पहिली परीक्षा, ठीक आहे, प्रिलिम्स पास, मग त्याच्यानंतर मेन्स पास. अये ग्रॅज्युएशनची एटीकेटी नाही हो हे का? फर्स्ट इयरले 3 विषय निघाले, चाल धकल याला समोर लेखाले. तर समोर धकलला, हा बाबू यावर्षी तरी काढतो मा, ठीक आहे. त्याचा बाप म्हणजे हो बाबा काढतो. इथं तसं नाही आहे. म्हणजे तुम्ही जर यावर्षी पास झाले, मुख्य परीक्षा दिले, तुम्हाला परीक्षे पुढल्या वर्षी सुद्धा मुख्य परीक्षेला बोलावन अजिबात नाही. मी प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, फिजिकल दिली. फिजिकलमध्ये जर 100 पैकी 50 मार्क नाही भेटले, तिथून मी वापस पाठवते, ठीक आहे. आणि मग इंटरव्ह्यू, आणि इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर बी शेवटली लिस्ट लागते. त्याच्यात जर माझं नाव नसेल ना, तर पुढच्या वर्षी फिरसे लढू. ते सबसिडी नाही का, 99वर जाते आणि कचकन वापस येते 1वर. तिथून सापाचं तोंड भेटलं का, बस तसाच गेम आहे या. आणि तुम्हाला सांगतो, असं मी 4 वेळा, किती वेळा?
4 वेळा भाऊ पेशन्स पॉवर किती किती पाहिजे माणसाचा, म्हणजे एखाद्या माणसाची परीक्षा घेतली तर किती घ्यावी. तर मला नेहमीच वाटे असं का नित्याले का यावर्षी तू PSI फेल झाला तर पुढच्या वर्षी का नाही हे असे 50 PSI तुझ्या हाताखालतं राहीन, DYSP बनशील का तू. म्हणजे मला नेहमीच असं वाटायचं का मी DYSP बनीन, नाही तर मी डेप्टी कलेक्टर बनीन. आशावाद खूप मोठा होता भरून, पण हे क्लास बीस टाकीन याचा विचार बी नव्हता बरं माझ्या डोक्यात. पण लोकायले खूप मी ठीक आहे म्हणजे काय म्हणते त्याले खूप ज्ञान पाजू शकतो, ठीक आहे. पण ज्ञान पाजासाठी बी ज्ञान पाहिजे ना बरं, ठीक आहे. ज्ञान म्हणजे तुम्हाला जर फेकायचं असन तर फेकासाठी बी ज्ञान पाहिजे, आणि त्याच्यासोबत दुसऱ्याला बी ऐका लागते. मी वर्धेत जर चांगले लोक आले तर मी ऐकायला जातो. आता मागं प्रशांत भूषण आले होते, सर्वोच्च न्यायालयाचे वकील, चांगले चांगली माणसं आले तर ऐकायचं त्याले, त्याच्यापासून चांगलं भेटते. पुस्तकं तर वाचाच लागते, काही विषयच नाही आहे. पण ह्या सगळ्या याच्यात ठीक आहे हे जे आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवण दिली राष्ट्रसंतानं, ती शिकवण आता कुठंतरी कमी पडून राहिली. धार्मिक कट्टरता या भारतीय युवकाच्या मनात भरल्या जाऊन राहिली, ती कमी झाली पाहिजे. धार्मिक कट्टरता मी सांगतो, मी सगळ्यात पहिले माणूस आहे. माझ्या क्लासमधल्या पोट्याला सांगतो मी माणूस आहे, मग त्याच्यानंतर मी भारतीय आहे. मी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई ह्या कोणताही धर्म मानत नाही, ठीक आहे. धर्माचा राज्यघटना म्हणते तुम्ही तुमच्या धर्माचा आदर करा, दुसऱ्याच्याही धर्माचा तेवढाच आदर करा तुम्ही जेवढा तुमच्या धर्माचा आदर करता. राज्यघटना इतका जबरदस्त ग्रंथ आहे, तुम्हाला सांगतो. मी या देशातलं सर्वोच्च मंदिर मानतो भारताची संसद, या देशातला सर्वोच्च ग्रंथ मानतो राज्यघटना, आणि भारत माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. या भारताच्या विरोधात जर कोणी निर्णय घेत असेल तर मी त्याच्या विरोधात बोलीन. मग ते माझ्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला माहीत पडन का मी कसं बोलून राहिलो. कोणी असो, ते सरकार असो का कोणी असो, माझ्यावर देशद्रोहाचा आरोप जरी लागला तर जिंदाबाद आहे नितीश कराय, माग नाही हटणार. अरे हट, माझ्या देशावर कोणतं सरकार लोकांच्या कल्याणाच्या विरोधात निर्णय घेत असेल तर मी बोलीन, बोला लागन. आणि मास्तर या नात्यानं मला भावी पिढीले चुकीचं का आणि खरं का हे खरं खोटं समजून सांगा लागन, तरच मी मास्तर आहे. लोक म्हणते म्हणून तसं बोला, सरकारले पटत नाही म्हणून असं बोला, हे जमत नाही आपल्याकडून. हे मी असं आहे. आणि तुम्हाला सांगतो तुम्ही तवाच इतिहासात तुमचं नाव दर्ज होईन, ठीक आहे. इतिहासात अलत्या भलत्या माणसाचं नाही होत. असंच आपण कुत्र्या मांजरासारखं जन्माला आलो ना असंच मरू. आणि तुम्हाला सांगतो एवढंही केल्यावर तुमचा फोटो किती दिवस राहते घरी माहीत आहे का, ठीक आहे. तुमचा फोटो घरी किती दिवस राहते, खूप झालं 2 पिढ्या. दुसऱ्या पिढीतलं पोट्ट आलं, बाबाजी हे कोण व्हायची म्हणते इथं लावली आहे. अबे ते आप्पाजी होय ना, इसरला का तू, ठीक आहे. आप्पाजी होय का काम आहे आता, गेले ना ते मसनात, काढा फोटो. हे पोट्ट नातूच फोटो काढून टाकते आज्याचा. द्या गो चांगला नाही वाटत म्हणते या घरात, काढला बुड्याचा फोटो, झालं संपलं आपलं. DNA जिवंत आहे, फक्त आपला फोटो तिथं थोबी पोट्ट्यानं काढून फेकला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा फोटो पहा गावागावाईत आहे, प्रत्येक गावाईत पुण्यतिथी साजरी केली जाते. काम असं करावं लागते. हे बाप माणसं आहे, बाप माणसं आपण, ठीक आहे. फुले, शाहू महाराज, आंबेडकर, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे वारसदार आहे. काम असं पाहिजे, नाही तर आपण तर लेकरं जन्माला घालूनच राहिलो. चालूच आहे मशीन, सुस्तीच नाही आहे. एक झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, नाही का. पण मात्र आपलं काम कसं असायला पाहिजे, आपलं नाव इतिहासात दर्ज केव्हा होईल तर आपण जेव्हा लोकांसाठी आणि थोडंसं वेगळं काही करू जगाच्या. मग जगाच्या वेगळं का करायचं, काहीच नाही करायचं, लोकांसाठी काम करा, तुमचं नाव इतिहासात दर्ज होईल. तुम्ही स्वतःसाठी जगलेच संपले. मी सांगतो माझे काही स्वच्छ हेतू आहे. माझे स्वच्छ हेतू म्हणजे का, माझं इकॉनॉमिक्स वेगळे आहे, मी वेगळा विचार करतो. तुम्हाला सांगतो माझा क्लास आहे. लोक काय करते, क्लासमध्ये ॲडव्हर्टाईज देते पेपरमध्ये असा एक उभा कॉलम 3 इंच बाय 5 इंचाचे 8,000 रुपये घेते. माय इकॉनॉमिक्स सांगतो तुम्हाला, माय टेक्निक अलग आहे. मी जेव्हा क्लास टाकले 2013 मी ठरवलं होतं का माया कमाईतले 10 ते 15% दान करीन. तेव्हाच ठरवलं मला पैसे यो माय क्लास चालो नाही चालो 10 ते 15% दान करायचे. त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त शहीदाईचे पोरं, ज्या मुलाचे करते आई वडील वारले आहे, म्हणजे ज्याचा करता पालक वारला आहे, आणि माया गावाचा हे जे भाषा दिली मला, मी ज्या भाषेत बोलून राहिलो, ज्या भाषेमुळे आता प्रसिद्ध झालो, बंद्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पड्याल,
ज्या भाषेमुळे प्रसिद्ध झालो त्या भाषेची ही भाषा माझ्या गावात दिली, या माझ्या गावाचे उपकार मी माझ्या गावाचे पायधून पाणी पेलो तरी फेडणार नाही. म्हणून मी माझ्या गावाच्या गोंडाच्या, गवाऱ्याच्या, कुणब्याच्या, तेलाच्या, मायाच्या कोण्याही जाती धर्माचा पोरगा येऊ माझ्या गावचा त्याला मी फुकट शिकवतो. चारी ठीक आहे म्हणजे आणि माझा प्रपंच चाला म्हणून मिनिमम फीज घेतो. मी क्लास पुण्यात टाकले असते करोडपती झालो असतो. करोडपती चॅलेंज आहे आपलं, नसतं करोडपती झालं 2 वर्षात तर काहीच नाही. पण मला माहीत होतं का इथून पोरगा पुण्यात जाऊ नाही शकत, त्याची कॅपॅसिटी नाही आहे पुण्यात जाऊन, कारण मी राहिलो तर मला का तिथं अडचणी आल्या हे मला माहीत होतं. म्हणून आपल्या विदर्भातले पोट्टे कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत आले पाहिजे, त्याचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे, चांगले अधिकारी घडले पाहिजे, त्याच्यात सामाजिक भावना रुजली पाहिजे. म्हणून मी सामाजिक कार्य करतो. मग सामाजिक कार्य का तर हे पाणी फाउंडेशनचं कामं राहते. उन्हाळ्यात 200 पोट्टे नेतो. माझे फेसबुक प्रोफाईल पाहता दिसन तुम्हाला 200 पोट्टे, म्हणजे त्याच्यात रुजवा लागेल आपल्याला. आपण समोर राहू. मी आगदोरल्या दिवशी काय करतो, रविवारी आपला प्रोग्राम आहे का, शुक्रवार शनिवार 1 तास लेखाच्या डोक्यात भरून देतो. आपले भारत निर्माण करायचा आहे आपल्याला, APJ अब्दुल कलामाच्या स्वप्नातला. एकट्यानं नाही होणार, सरकारच्यानं आपल्याला राहावं लागेल उभं. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा लोक बोट दाखवते तुनं का केलं देशासाठी, तर लक्षात ठेवता हे 3 बोटं तुमच्याकडे आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला म्हणता तुनं का केलं, तू पाहिनं चोट्ट्या तुनं का केलं या देशासाठी. मला जर म्हणलं तर मी सांगतो नाका टिचून का हे केलेले का, हे इथं ITI टेकडी आहे ना, हे इथं जे झाडं लावले ना हे म्या लावले, माझ्या क्लासच्या पोट्ट्याला लावले, तुनं का केलं तू सांग. ते कसं आहे सिस्टीम पुरी अशीच बिघडते. शर्टाचं बटन नाही का, शर्टाचं बटन एक वेळा जर इथून चुकलं ना, खालच्या याच्यात जर वरची बटन लागली ना, ते असं होते. असं माहीत असेल तुम्हाला, तर ते बंद तसंच चुकलं जाते. तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार कुठून सुरू होते. ठीक आहे, बापाच्या गाडीवर पोट्ट बसून राहते, गाडी पकडली लायसन नसेल तर बाप 100 ठेवते पोलिसाच्या हातावर, ते पोट्ट पाहते, अरे 100 गाडी सुट्टी वाटते. तुम्हाला सांगतो पोट्ट्यानाची गाडी जर पकडली तर ते पोट्ट बी 100 नाही, 100 नसेल मानत तर 200 देते पोलिसाले. याला जबाबदार बाप आहे. म्हणजे सिस्टीम इथून बदलत जाते. सुरुवात तुमच्यापासून करा ना चांगल्याची. मी सुरुवात मायापासून केली की मी हे असं करतो बा. लोक 30 बसले दारूचा बंपर पेते का मस्त नाही, मटण खाते आणि त्याच्यात रात्री 12 वाजता गुंडलत येते, एखादा ॲक्सिडेंट डिवायडरले ठोकते मरते बी. तर हे जे आहे मी 30 बसले दुपारी मार्केटात जातो, 10,000चे ब्लँकेट आणतो आणि रात्री बायकोला घेऊन 11:30 वाजता निघतो. वर्धेचं बसस्टँड, रेल्वे स्टेशन, मार्केटमध्ये फिरतो. तिथं जे लोक पोते घेऊन झोपले आहे, जे लोक फाटकी फुटकी वाकं घेऊन झोपले आहे, थंडीनं कुडकुडत आहे, त्याच्या अंगावर टाकून येतो. असं मस्त समाधान भेटते माणसालेच्या मनाले का काही विचारू नका. मग जेव्हा हे करतो ठीक आहे तेव्हा मग माणसाच्या मनाले जे आत्मिक समाधान. पैसा कमावणे हा उद्देश नाही आहे, आणि माणसाचं लास्ट उद्देश मला अपेक्षेपेक्षा लय दिलं. ठीक आहे, मी काय म्हणतो, मला अपेक्षेपेक्षा लय भेटलं आणि याच्यात खुश आहे मी. मला कधीच आयुष्यात आतापर्यंत मला असं जाणवत नाही का मला पैसा कमी पडला, कधीच नाही. आणि पोट्ट्याला जबरदस्तीने पैसे मागितले नाही क्लासमधल्या, बे पैसे दे उद्या याचं नाही असा शब्द नाही आहे. रजिस्टर घेऊन कधीच बसलो नाही आणि पैसे मागायला कधीच पोट्ट ठेवलं नाही क्लासमध्ये, कधीच नाही आजपर्यंत नाही. डायरेक्ट इंटरॅक्शन. त्याची काही अडचण असेल सर माझ्या या महिन्यात देणार नाही, तू मला डायरेक्ट सांग, दुसरा मीडिएटर नाही. त्याच्यामुळे काय झालं का विद्यार्थ्यांसोबत माझी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी राहत होती. 2013 पासून याच भाषेत शिकवायला लागलो. आणि भाषा यूट्यूबवर आल्यावर ठीक आहे अजिबात बदलली नाही. आणि तुम्हाला सांगतो हे जे भाषा आहे ना, लई लोकांना लाज येते. पुण्यात गेल्यावर लाज येते. तुम्हाला सांगतो विदर्भातले पोट्टे तिथं गेल्यावर काय मित्रा कसा आहेस, बरं आहे का तुझं, अबे डोंबड्या इथं मला करता करता कवा मले येईन. पुरी इज्जत एका शब्दात घालवता तुम्ही. मग आलंच मले कितीची होय, मग पहिलेच विदर्भाचा अवकात दाखवून दे ना आपली. हां पहिलेच अवकात दाखवून द्यायची. हे मी असं आहे जमते का. तुम्हाला सांगतो माझ्या गर्लफ्रेंडनं मला 2 वेळा म्हणलं तो असाच बोलतो तसा पाय ठीक जमत असेल तर ठेव, मी नाही तर दुसरी पाहतो. त्याच्यानं कोणतं घोडं लटकलं आहे माय. आता बायको माय मेडिकल डिपार्टमेंटची आहे, मेडिकल नर्सिंग कॉलेजले लेक्चरर आहे. लग्न जुळल्यावर मी पहिलेच म्हणलं तू का म्हणशीन का माझी ओळख ही माझी पत्नी अशी करून द्या, तर ते जमणार नाही आपल्याकडून. मी डायरेक्ट सांगेन म्हणलं लोकायला हे माझी बायको होय, जमन का, जमते म्हणे. मग संपला विषय. म्हणलं जमते तर प्रोग्राम लटकला कुठं आहे नाही का. हाय तसं ना, गर्लफ्रेंडसाठी बदललो नाही बायकोसाठी बदललो नाही, हे असं आहे.
जसं आहे तसं पेश करायचं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही आव आणून किंवा तुम्ही ठीक आहे स्वतःत बदल करून पेश करता ना, तेव्हा ते नाटकी होते काम, नौटंकीसारखं वाटते, ओरिजिनल नाही राहत. ओरिजिनल आहे ना भाऊ. माझ्यासारखी कोणी कॉपी करन तर जमन का? जमणारच नाही. एखाद्या मास्तर म्हणलं शिकवतो माझ्यासारखं, त्याला डुकऱ्या म्हणताच येणार नाही. तो दांदरणच पहिले डुकऱ्या म्हणायच्या पहिले. मी धडकन म्हणून देतो, सुस्तीच नाही. आणि तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्रात लोकातले डुकऱ्या म्हणलं तरी बरं वाटते म्हणते सर. मी म्हणलं आमच्या इकडे डुकऱ्या कोणाला म्हणते, तो भांडण म्हणलं माझ्यासोबत. शिक्षक प्राध्यापक लोक म्हणते मला, मी तर आता हे ऑनलाईन चालू आहे सगळे, मी सांगून राहिलो, बोललेले लोक आहे प्राध्यापक, सर तुम्ही असं डोंबड्या बी म्हणलं. मी म्हणलं डोंबड्या कोणाला म्हणते माहिती आहे का म्हणलं तुम्हाला, आमच्या विदर्भात जे काय काय ढूस पोट्ट आहे ना म्हणलं, त्याला म्हणते म्हणलं डोंबड्या. कृष्ण होता म्हणलं डोंबडा, कृष्ण म्हणजे काय, तर त्याच्यावरून तो डोंबड्या शब्द आहे म्हणलं. तर हो ना सर म्हणते, तरी आम्हाला चांगलंच वाटते म्हणते. म्हणजे तुम्हाला सांगतो ठीक आहे, आपला वेळ काय आला, इमानदारीनं आपल्या कामावर प्रेम करा. तुम्हाला सांगतो ठीक आहे, मी शिकवताना मला कोणीच नाही आठवत, माझे लेकरू नाही, बायको नाही, घरदार नाही, कोणीच नाही. मी मायाशीच्यात भिन राहतो. तुम्ही पहा, मी यूट्यूबवर जेव्हा शिकवतो ना, फुल काही लोकांना वाटते ह्या मास्तर पिऊन शिकवते का का. हो, काही लोकांना वाटते का ह्या मास्तर बा पिऊन तर नाही आहे. माय मी तुम्हाला सांगतो, मी एक कॉलेज आहे आमच्या तिथं, पिपरीचं कॉलेज आहे आर्ट, तिथं मी लेक्चर घ्यायला जाऊ. आता तिथं ते देशपांडे सर आहे, त्याला माहीत आहे मी कसं आहे. त्याला पहिल्यांदा तो का नाही खतखतवाला व्हिडिओ गेला, आणि तो व्हिडिओ गणपतीच्या तेवढ्यात व्हायरल झाला. तर त्याला व्हिडिओ आला, त्यानं तो व्हिडिओ पाहिला, आणि त्यानं का नाही डायरेक्ट व्हिडिओ डिलीट मारला. आणि मग मी आता ह्या इतक्यात 15-20 दिवसाच्या अगोदर मार्केटमध्ये भेटलो. तर ते का म्हणते, अरे नितीन इकडे बरं म्हणते, तुझ्यासोबत एक काम आहे म्हणते. म्हणलं काहून सर, का झालं बा. मी मोठ्या आतुरतेनं गेलो. तर हे तुझे का नाही व्हिडिओ येऊन राहिले म्हणते राजा, आणि तो एक व्हिडिओ आला म्हणते खतखतवाला, पहिले मी डिलीट केला राजा म्हणते. तू पिऊन घेऊन तर कोणी मजाक शूटिंग तर नाही केली म्हणते तुला बदनाम करायसाठी. म्या म्हणलं सर तुम्हाला माहीतच नाही का. नाही बा म्हणलं. म्या म्हणे बा म्या फॉरवर्ड नाही केला म्हणे, मला वाटलं म्हणे का तू बदनामी करून राहिलो, पिऊन असन बा तू, घ्या बा एखाद्या वेळेस लावली असन तू पोया गियाले, आणि असाच काही बोलला होय, त्या मित्रानं शूटिंग केली आणि व्हायरल करून टाकला होय म्हणलं. तर म्हणून मी डिलीट केला म्हणे. नाही जी सर म्हणलं, यूट्यूबवर चॅनल खोललं, पोट्टे का करते म्हणलं, ते डाउनलोड करते आणि पोट्टे म्हणलं त्याचे मेम्स बनवते म्हणलं 2-2 मिनिटाचे, नुसते व्हायरल करते लेखाचे म्हणलं. असं आहे का म्हणे. टीव्हीवर न्यूज की झाली सर म्हणलं, तुम्ही पाहिली नाही का. अरे नाही गड्या म्हणे, मला हे माहीतच नाही म्हणे का प्रकरण आहे तुझं. हॅटच्या बाय म्हणलं, तुम्ही लई मागच राहिली. तर म्हणजे असे किस्से घडले का काही लोकांना वाटते ह्या मास्तर पिऊन आयुष्यात थेंब नाही घेतला. ठीक आहे, आयुष्यात थेंब नाही घेतला, सिगारेट कधी पेलो नाही, खर्रा कधी खाल्ला नाही, सुपारीचं खांड बी नाही जमत, उचक्याची लागते आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपण पहिले जर असं राहिलो तर लोकांना सांगता येईन का मी असं आहे. मीच जर बंपर घेत असेल तर मी लोकांना का सांगेन. तिकडे एकट्यात जरी घेतला ठीक आहे तुम्हाला न सांगता, तर मग ते का म्हणजे माय मन मले खाईन ना, कसं आलं तू तर लोकांना ज्ञान पाजून राहिला, तू तर तिकडं मस्त बंपर लावून राहिला. तर हे जे आहे, आणि आजकालची अर्धी पिढी त्याच्यातच बरबाद आहे. बम पोट्टे सिगारेट फुकते. मी पाहिले जवान पोट्टे त्या आमच्या वर्धेच्या पांठिल्यावर मस्त झुरका मारते आणि चहाचा घोट पेत जाते इकडं. म्हणलं लेका खंगून जाशील लग्न होतपर्यंत, पोट्टे किडिंग कोक्का निघन है ना. रसाय बीजापोटी फळ येते गोमटी म्हणते ना. तर आता ते बीजच रसाय नाही राहिलं तिथं का निघणार आहे का नाही. तर हे जे आहे, तर हे कुठंतरी आपली पिढी भरकटत चालली. 2 GB डाट्यात पबजी आणि ते का कोणतं आहे टिकटॉक, सारी दुनिया बरबाद आहे. पण मात्र त्याच्यातून चांगलं घेता येते. यूट्यूबवर काही चांगले व्हिडिओ आहे, चांगले लोक व्हिडिओ टाकतात, हे आपल्या कामाचे आहे. ठीक आहे, फेसबुकवर का लाईक करायचा आपण, तर आपण लाईक करतो पहिले पाहतो आपल्या कॉलेजची होय का. ठीक आहे, तिचं प्रोफाईलच पाहिन. अरे लय खतरनाक लोक आहे, पाठू का बे रिक्वेस्ट गण्या, तू सांग ना पाठू काय, जाऊ दे ना बे दुसरी पाहिजे. तर दुसरी पाहिजे ह्या. अरे पण त्याच्यात चांगला आहे ना, इस्रोच्या पेजला लाईक करा ना, इस्रोच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोच्या पेजला लाईक करा, PMOच्या पेजला लाईक करा. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस, चांगले पेज आहे. DRDO आहे, भारत सरकारचं क्षेपणास्त्र बनवण्याची एक संस्था आहे, बॉम्ब बनवण्याची एक संस्था आहे DRDO, डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याला लाईक करा. तुम्हाला नवीन मिसाईल भारत सरकारनं लॉन्च केलं त्याची माहिती येते लगेच. ठीक आहे, डायरेक्ट येते व्हिडिओ सहित. ठीक आहे, त्याच्या माहिती सहित. अबे तुमचे पोट्टे जर झाले त्याला सांगता येईल DRDO म्हणजे काय विचारलं त्यानं, तर नाही तुमच्यापाशी काय कंद सांगाले, तसेही बरबादच आहे आपण.
आहे का नाही. तर हे जे आहे आपण प्रत्येक गोष्टीचे काही वाईट आहे, वाईट फायदे आहे, काही चांगले फायदे आहे. आपण कसा घेतो आपल्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्ही कसा घ्यायला पाहिजे. आता मी बदमाश होतो माझ्या गावात, साऱ्या गावालाच माहीत आहे. आता तो विशाल वाघ आणि मी सोबतच गेलो पुण्यात. तो पहिल्याच वर्षी PSI लागला आणि मी 4 मार्कांना राहिलो. गावात इकडं पहिलेच आम्ही दोघं इंटरव्ह्यू लिहतात, गावात पहिलेच दवंडी पिटून टाकली. माझ्या मायबापा नाही पिटवली, गावातल्या लोकांना आज PSI होणार आहे, गावचे 2 पोरं PSI होणार आहे. तो लागला आणि मी राहिलो. मग आता मी राहिल्यावर तेच लोक पहिले होणार आहे, हे गावात बदमाशच होतं म्हणे, हे तिथं जाऊन यानं कारभार केला असं म्हणे. म्हणजे असे लिचुंडे घेणारी बी लय भेटते, काही टेन्शन नाही घ्यायचं. मी टेन्शनच नाही घेत. लोक का म्हणन याचं अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. लोकापायी तर अर्ध आयुष्यच खराब आहे आपलं. तुम्हाला सांगतो भारतातले लोक एवढे कुचीन आहे का हे म्हणजे बायासुद्धा, बाया तर सगळ्यात खतरनाक बाबा. अरे बापा बापा बापा, तुम्हाला सांगतो ठीक आहे, सासरहून जर एखादी पोरगी माहेरी आली का नाही, तर हे माहेरी आल्यावर इले 15 दिवस राहू द्या घरी बापाच्या. हे पायते बापा बापा लय दिवस झाले म्हणते घरीच आहे. तर बयास ते एकटी कवा भेटते हे पाहतच राहते बाजूची. भेटली रे भेटली एकटी का बयाच जाते झोकान तिच्यापाशी. का हो बाई 15 दिवस झाले म्हणते तू इकडंच आहे हो. माही तब्येत नाही बरोबर म्हणते ती पोरगी. इकडं आपल्या घरचे भोगदार नाही बुजवणार ते. हिची पोट्टी तिकडे फिरायला जाते त्या पोट्ट्यासोबत बाईकवर. ते नाही दिसत इले दुसऱ्याच्या घरची पोल्ली आहे. तू इकडंच आहे हो म्हणते 15 दिवस. नाही नाही माही तब्येत बरोबर नाही आहे. इतके खतरनाक लोक आहे तुम्हाला सांगतो. भारतातल्या लोकांसारखे लोक नाही. तुम्हाला जपानची एक ट्रॅजेडी सांगतो. आपल्या राज्यघटनेत इंदिरा गांधीनं 10 मूलभूत कर्तव्य जोडले. कर्तव्य म्हणजे या देशाप्रती का कर्तव्य असावे तुमचे. तर राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान बाळगा असं लिहा लागलं राज्यघटनेत. 1976 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 कर्तव्य याड केली इंदिरा गांधीनं. का भारताच्या आता कर्तव्य सांगायला लागून राहिले का राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा सन्मान करा. ठीक आहे. या स्वातंत्र्य संग्रामात ज्या लोकांच्या उदात्त विचारावर हा देश स्वतंत्र झाला त्यांच्या विचारांचा आदर करा. लिहा लागलं. ऐतिहासिक स्मारकांचा आदर ठेवा. हे पोट्ट तिथं ताजमहलवर जाते, तिथं बगीचात जाते. कुठून लेखापाशी पेन न ते येते त्याच्यात डील काढते. हे त्याच्यात बाण, इकडं तिचं नाव इकडं त्याचं नाव. अरे बुवा म्हणलं ठीक आहे. त्या वेरूळच्या लेण्या बी नाही सोडल्या लेखानं. खतरनाक आहे रे बुवा हे पोट्टे. का करावं यायचं म्हणजे लिहिलं आहे राज्यघटनेत तरी ह्या सत्यानाश चालू आहे. शाळेचा टेबल तो बी नाही सोडला. ST महामंडळाची लालपरीची मागची शीट जोड्या लावा. अरे देवा म्हणलं धन्य धन्य तुमचं काम. हो अपडाऊनवाले पोट्टे मी बी होतो त्याच्यात, मला माहीतच आहे चांगल्या तऱ्हेनं. तर लयच खतरनाक काम आहे यायचं. हे पोट्टे म्हणजे तुम्ही पहा हे भारतातले वय. आणि तुम्हाला सांगतो जपानचा माणूस का करते. जपानच्या माणसाले जर एखादी मेट्रोची शीट फाटलेली दिसली ना भाऊ, तर तो भाऊ ठीक आहे तर डब्याचा नंबर माहिती, घरी जाते, दुसऱ्या दिवशी सुईसोत दोरा आणते, त्याच ट्रेनच्या डब्यात बसते. ठीक आहे. आणि जाता जाता त्याचा जर 1.5 तासाचा 1 तासाचा रन असेल तर त्याच्यात सुईसूत दोऱ्यानं मेट्रोची शीट शिवते. आणि भारतातल्या पोट्ट्याले जर शीट फाटली दिसली तर त्याच्यात ते असं करते, ढरकन असं करते, त्याच्यातला फोम काढते आणि तो फोम घरी नेते. आता का माहीत तो कुठं जाऊ दे आता. ठीक आहे. म्हणजे इतके खतरनाक आहे रे बुवा हे. का करावं म्हणजे भारतातल्या लोकांना का सांगावं म्हणजे विचारच आहे. कवा सुधरण. त्याच्यात हे 140 कोटीच्या घरात आहे. आता 135 कोटीच्या घरात आहे तुम्ही. म्हणजे हब झालं. म्हणजे जपानचे पोरं माहिती आहे का, जपानमध्ये चपराशी नावाचा प्रकार नाही आहे शाळेत. दररोज एका वर्गातल्या पोरायले शाळा साफ करायला दिली आहे. हे तुम्ही पूर्ण साफ करायची. आपल्या इथं स्पेशल पगार द्यावा लागते चपराशाले. ठीक आहे. शाळा म्हणजे तिथं त्याच्या मनात रुजवल्यात आहे सामाजिक भावना. हे जे सांगितलं का नाही, ठीक आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामाजिक भावना रुजवा लागल.
मी माया पोराईत क्लासमध्ये सामाजिक भावना रुजवतो. पोट्ट भ्रष्टाचार, माया क्लासमधून गेलेलं पोट्ट भ्रष्टाचार करायला 10 वेळा विचारच करल. तुम्हाला सांगतो, मी कोरोनात 10,000 रुपयाच्या फूड किट वाटल्या. हे असं नाही का धरलीन कोणाला वाटली. 5 किलो आटा, 3 किलो तांदूळ, 1 किलो बेसन, 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो मोठ, 1 किलो एक तेलाचं पाकिट, 1 किलो साखर, 1 चहाचा पुडा, 1 तिखट पुडा, हळद पुडा, धनिया पावडर, जिरा पावडर, 1 साबण, एवढं किटमध्ये टाकलं. 11-12 आयटम होते. केवढ्याची बनवू मग ते? 600ची बनवू, 700ची बनवू एक किट. 10,000 रुपयाच्या किट मी स्वतः पहिले वाटल्या. ठीक आहे. आदिवासी झोपडपट्टी एरियात गेलो वर्धेत. माझ्या गावात काही कॅन्डिडेट पाहिले आणि जाऊ किटा हे जवान तगडे पोट्टे असं हे घर लिस्टीतून कट कर. एकटीच बुडी आहे, बुडा नाही, हां इले दे. मी स्वतः माझ्या कारमध्ये नेऊन वाटल्या. हे फोटो फेसबुकवर टाकले. काही लोक म्हणे फोटो नाही टाकायला पाहिजे होते. मी म्हणलं माझा विचार वेगळे आहे, तुमचा विचार वेगळा आहे. तुम्हाला पटत असेल तर पाय, नाही तर ढोबर बंद ठेवतो. ठीक आहे. म्या फोटो टाकल्याबरोबर मला 60,000 रुपयाची मदत आली भाऊ. किती हजार रुपयाची? 60,000 रुपयाची. ठीक आहे. तुम्हाला सांगतो 70,000 रुपयाचा प्रोग्राम झाला तो टोटल. जर मी फोटो टाकले नसते तर बस तेवढ्याच लोकांना भेटलं असतं. अजून ज्या लोकांना मदत पोचायची आहे ती पोचली नसती. आणि मी कार्य करतो म्हणून लोकांनी मला दिले विश्वासानं. नसतं करतो तर विश्वासानं 1 रुपया कोण फेकून नसता मारला आपल्याला. लोकांना माहीत आहे का ह्या काहीतरी चांगलं करते बा, खाणार नाही पैसे म्हणून दिले. नाही तर कोणी असे पैसे देते का तुम्हाला? 10,000 रुपये देईन का कोणी? दान नाही देणार. आता दरवर्षी सांगता त्याले काही गरज नाही. त्याले ढेबरं भरलंच आहे, अजीर्ण होईन, हागवण, उलट्या, डायरिया, टमरेट घेऊन गोदरी. ठीक आहे. त्याच्यापेक्षा ज्याला गरज नाही त्याला द्या. साधं सोपं काम आहे. ज्याच्या पोटात वारंवार पडून राहिलं तुम्ही त्यालाच चालून राहिले. ज्याला गरज नाही त्याला चारा. ज्याला ज्ञानाची खरंच गरज आहे त्याला द्या. तुम्हाला जे मी सांगून राहिलो, ठीक आहे, मी सुरुवात केली म्हणजे तुम्ही पहा शिक्षण क्षेत्र सगळ्यात पैसेवाला आहे. मी सांगून राहिलो माझ्या तोंडानं सगळ्यात मोठा धंदा आहे शिक्षण क्षेत्र म्हणजे सगळ्यात मोठा. अरे केमिस्ट्रीची ट्युशन 12वी सायन्सची 15,000 रुपये आहे. 15-17 असन, अमरावतीत 20 असन. नीटची फी 1.5 लाख रुपये आहे भाऊ. 1.5 लाख एका पोट्ट्याची. लागते का बंदेस? अबे 1.5 लाख कायले म्हणते? त्याच्यात निवाड पडला तर बरा, नाही तर बापाची उदयपट्टीच आहे ना. 1.5 लाख रुपये फी. म्हणलं ह्या 1.5 लाखात का शिकवते आणि का नाही. आणि मी इमानदारीनं 14 सब्जेक्ट शिकवतो. 14 इमानदारीनं. पहा मी मोजून दाखवतो. गणित, बुद्धिमत्ता, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या मग फिजिक्स, केमिस्ट्री, आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मानवी जीवशास्त्र, आहारशास्त्र. त्याच्यानंतर पॉलिटी म्हणजे राज्यघटना. ठीक आहे. इतिहास, भूगोल. ठीक आहे. इकॉनॉमिक्स आणि इन्व्हायरमेंट. 14-15 विषय झाले. एवढे सब्जेक्ट इमानदारीने शिकवतो वर्षभर. त्याच्यात जर मी 22,000 फी सांगितली, बापा सर तुमची फी जास्तच आहे. अरे बा म्हणलं मले बायक आहे, लेकर आहे, हे हॉल आहे, याचं भाडं आहे 35,000. म्हणलं वर्धेत घर बी नाही. म्हणलं पुण्यात कचकन साठ देतं का तू गा? तरी मी इमानदारीनं शिकून राहिलो जीव तोडून. पाय बा जमलं तर ये. ठीक आहे. आणि बाकी आपला उपक्रम 40-50 पुरायचा राहते सुरू. तर हे एवढं मोठं आश्रम चालवायला सुद्धा पैसा लागते. साधं काम आहे का? मग आता लोक आले तर काही दानपुण्य करतात. आता ऑनलाईन सुद्धा तुम्ही जर ठीक आहे गुरुदेव सेवा मंडळाला काही दानपुण्य करत असाल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता. कारण खूप मोठं प्रस्थ आहे गुरुदेव सेवा मंडळाचं. ठीक आहे. एवढे मोठे विद्यार्थी आहे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही इथे कर्मचारी आहे, त्यांचा पगार पाणी आहे. 8 महिने झालं सोर्स ऑफ इन्कम टोटली बंद आहे. मायच बंद आहे भाऊ. 1.5 लाख रुपये जमा होते. ठीक आहे. पहिल्या 5 महिन्यात घुर्र उरले. घुर्र. बरं झालं बापाचं किराणा दुकान आहे मांडवेले बस स्टँडवर. ठीक आहे. हो बापानं पोचलं मले. म्हणजे या वयात सांगून राहिलो मी, बापानं पोचलं मले आता 4 महिने. ठीक आहे. आणि त्याच्यात आता मी ऑनलाईन क्लास चालू केले. तर पैसे घेत जा म्हणे बाबा. मी म्हणलं बाबा जाऊ द्या, असंही पुरायपाशी पैसे नाही. म्हणलं जाऊ द्या. साल्याला म्हणलं 4 महिने फुकट शिकू आपण. बायको म्हणे किती दिवस फुकट शिकवता? धीर धर. तिला सांगत असतो मी धीर धरत जा, जास्त लक नको करत जाऊ, नवीन लग्न झाल्यासारखं. तर मग म्हणलं काही तर होईन बरं आपलं, टेन्शन नको घेऊ तू, सर्व बरोबर होते. वेळ काय आल्यावर सर्व बरोबर होते.
फुकट शिकवलं 4 महिने आजही यूट्यूबवर काही लेक्चर मी फुकट घेतो. आता फक्त नवीन वेबसाईट काढली, नाही तर फुकटच चालू होतं. तुम्हाला सांगतो, ठीक आहे, जेवढा कोरोना कोणालाच पावला नाही तेवढा मला पावला म्हणलं मी तुम्हाला. माय व्हिडिओ इंग्लंडले जगातली पहिली कम्प्युटर बनवणारी कंपनी आहे IBM, इंटरनॅशनल बिझनेस मशीन. तिथं फायनान्शियल ॲडवायझर आहे निखिल तत्ववादी, महाराष्ट्राचा माणूस आहे. त्या माणसानं फोन केला, अहो कराय सर होय का म्हणते तुम्ही. अरे बुवा म्हणते, का व्हिडिओ आहे म्हणते तुमचे बुवा म्हणते. इंग्लंडवरून फोन करून सांगून राहिला. मी म्हणलं तिथं कसे पोचले तुम्ही काय टेन्शन नको घेऊ म्हणते. मी इकडं बंद्या बाहेर देशातल्या ग्रुपमध्ये तुमचे व्हिडिओ व्हायरल करून टाकले म्हणते. घ्याच्या माय. मी म्हणलं ठीक आहे. तो माणूस म्हणते का तुम्ही जे इकॉनॉमिक्स शिकवता खतरनाक शिकवता. मायापाशी म्हणते टाइम्स मॅगझिनचे 5 वर्षाचे पुस्तक आहे म्हणते. तुम्हाला जर लागत असन तर म्हणे मी माया खर्चानं पाठवतो. मी म्हणलं खर्च लय लागण ना. नाही तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ म्हणते. पण म्हणलं कोणत्या भाषेत आहे. इंग्लिशमध्ये आहे. मग नका पाठवू म्हणलं. मायान तिचा 36चा आकडा आहे. तिचा म्हणजे इंग्लिशचा, नाही तुम्ही बोलता समजा. ठीक आहे. तर जमणार नाही का म्हणे. मी म्हणलं कठीण जाईन पचाले. म्हणलं पहिलेच 5व्या वर्गापासून तिचा माया 36चा आकडा आहे म्हणलं. 10वीतच कुतून पास झालोची म्हणलं मी. ठीक आहे. ते 10वीत मायावेळेस असा पॅरेग्राफ आहे. तर मला इंग्लिशचा विचारच हे सोडवायचे कसे. तर खालतं का नाही प्रश्न असला का मी व्हर्ब मधातला शब्द ईडी फिडी लागून राही त्याले. तर त्याला असा पाव आणि पॅरेग्राफमध्ये तो मला जिथं दिसला त्याला अंडरलाईन करून ह्या फुलस्टॉपपासून ह्या फुलस्टॉपपर्यंत बंद, म्हणजे एका शब्दाचं जरी उत्तर असन तर ते नाही समजे आपल्याला. तो एका शब्दात सांगून राहिला का 2 शब्दात बंद वाक्य उचलाचं आणि तिथं पेलून द्यायचं. तुले पाहिजे ते घे डुकऱ्या, मला काही विचारू नको तू. तर म्हणजे अक्षरशः म्हणजे त्या इंग्लिशसोबत लय इंग्लिश खतरनाक भाषा आहे. लय काय विचारूच नका. ते आय नो यू जर लिही म्हणलं एखाद्या पोट्टेले, त्याला जर माहीत नसलं का KNOW लिहायचं का NO लिहायचं, तो NOच लिहून टाकन. INO जमलं म्हणलं. त्याच्यात तर ह्या मॅसेजनं धिंगाणाच केला आहे पोट्ट्याचा. ते यू का तो यू लिहिते यू. आय लव्ह यू. कोणता YOU वाला नाही लिहत. ते ABCD मधला यू लिहिते तो. मास्तर लोकांना कंप्लेंट केल्या म्हणे, सर म्हणे 10वीतले पोट्टे शॉर्टकटच वापरते म्हणे मॅसेजमधले. ठीक आहे. तर गुड नाईटचे 8च लिहिते शेवटी. मग आम्ही म्हणलं आता खस्त्यानाच यायचा म्हणजे कसं काम होईल. तर त्या इंग्लिशचा आजही माझ्या सत्यानाश आहे. तरी मुर्दाड पोट्टे माझ्याकडे इंग्लिशचे क्लास लावते. लावते तुम्हाला सांगतो. आता ऑनलाईनमध्ये 100 ॲडमिशन झाले इंग्लिशले. मी म्हणलं पहिले सांगितलं मी पहिल्याच लेक्चरले माझ्या सत्यानाश आहे इंग्लिशचा, पण परीक्षेत काय ते तिथे शिकवतो म्हणलं मी. नाही येईन तर चॅलेंज आहे आपलं. सत्यानाश कसा तुम्हाला सांगतो. इंग्लिशचे लई प्रोनाऊन्सिएशनमध्ये दुनियाभराचे प्रॉब्लेम आहे. इंग्लिश पहा, TION म्हणजे शन, SION म्हणजे शन, SSION म्हणजे शन. आणि जेव्हा कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, फिजन हे जेव्हा शब्द येतात मला विचारच येते का SION वाला लिहू का SSION वाला लिहू का TION वाला लिहू. मी म्हणलं, आणि तुम्हाला सांगतो याच्यात माझ्या काहीच दोष नाही. इंग्लिशचा दोष आहे. बरं माझ्या मास्तरचा दोष आहे का, त्याचा बी दोष नाही. त्यानं सांगितलं DA म्हणजे ड, तर मग मी एज्युकेशन वाचू. कुठं चुकलं माय का. DA म्हणजे काय आहे, ड आहे का नाही. मग एज्युकेशनले का वाचा तुम्ही एड्युकेशन. CHA म्हणजे च शिकवलं. मग केमिस्ट्रीले का वाचान केमिस्ट्री. अरे बरोबर आहे ना भाऊ. माया दोष आहे का त्याच्यात. माया कवडीचा आहे दोष नाही. बरं माया मास्तरचा दोष, त्याचा बी दोष नाही. दोष कोणाचा आहे, भाषेचा दोष आहे. तर असं खतरनाक काम आहे. तर म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का हे प्रत्येक वाईट गोष्ट चांगली गोष्ट घेऊन येते. आपल्यासोबत आयुष्यात जर काही वाईट घटना घडली तर त्याच्यात पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार नाही करायचा. मग पॉझिटिव्ह विचार कसा करायचा. आता पहा, ठीक आहे, मी तुम्हाला आत्ताच काही वेळापूर्वी सांगितलं का पृथ्वीचं तापमान वाढून राहिलं जगात. ठीक आहे, कोटो करार झाला आता 1998-97ले. तो लागू करतपर्यंत 5 वर्ष गेले आणि 2012 पर्यंत आउटलाईन होती त्याची का जगातल्या कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांनी आपल्या एकूण उत्पादनाच्या 5.2% कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करायचं. नाही झालं.
नाही झालं, ढोबळ लागलंच नाही, ते सेटलमेंटच नाही झालं. त्याच्यासाठी दुसरा करार आला जगाच्या पाठीवर, पॅरिस करार. तुम्हाला सांगतो, बंद्या ठीक आहे, जगातल्या देशानं म्हणलं असतं का आपण विमानं नाही उडवायचे, गाड्या घोड्या बंद ठेवा. जेव्हा जीवावर येते का नाही सगळ्याच्या, नाही जीव वाचला पाहिजे, मेलो नाही पाहिजे, मरणं नाही तर लावतो एंडोसल्फानचा ढोटा. म्हणजे माणसाच्या जीवाच्या पडेल काही नाही. मग जेव्हा माणसाच्या जीवावर आलं ना, तर बंद्या जगातले विमानतळ बंद, गाड्या घरी लॉकरमध्ये लावून ठेवल्या. ठीक आहे, पहिले मुसके बैलाले बांधो, आता माणसं बांधून राहिले. घेणं शिकून तुनं बांधले ना बैलाले, ते हुदडते ना, हे मारला घास पराठीचा म्हणजे या बांधा, आता तुम्ही मुसके बांधा. निसर्ग वय कवा कोणाचा गेम पलटून देईन काहीच सांगता येत नाही. पहिले बैलाला बांधले, आता आपल्याला बांधायला लागून राहिली. तर तुम्हाला सांगतो, गंगा नदी शुद्ध करा, शुद्ध करा. राजीव गांधी सरकारनं 1985 गंगा जलशुद्धीकरण प्राधिकरणाची स्थापना केली होती 85. आतापर्यंत भारत सरकारनं 10 ते 15 हजार कोटी रुपये नुसत्या 85 पासून आतापर्यंत गंगा नदीच्या शुद्धीकरणावर खर्च केले. तुम्हाला सांगतो, गंगा नदी अशुद्ध करासाठी कारखाने तर जबाबदार आहेत, याचा सर्वात मोठा वाटा हिंदू धर्माचा आहे. 8,000 टन रोजचा फुलाचा कचरा गंगा नदीत टाकते. कुठं जाईन? वाराणसी माहीत आहे, वाराणसीच्या त्या घाटावर बनारसली असे मेले माणसं बुडगं मरायला टेकलं का तिथं रूम करून नेते. मरणं कवा मरतं वाटच पाहू, तो मेला का तिकडं घाटावर नेते वेटिंगवर. तुम्ही जाऊन पाहिजा, त्रिवेणी संगम आहे आणि तिथंच कुंभमेळा राहते. टकल्याचे केसही नदीतच, बुडगं अर्धच नाही भाजत, कारण दुसरा वेटिंगवर आहे ना. धरते तसाच आणि नदीत बुड्याचा हात पेटला तर तंगडा तसाच. आणि एखाद्यानं जर आंघोळ केली ना, आला बुडा अर्धाच अंगावर. म्हणजे बंदी ते राखड हार, आपल्या घरचे हार आपण टाकतो का नाही नदीत. अरे घरी उकंड्या टाका का, सेंद्रिय खत होते त्याचं. माझ्या घरी घट राहते, श्रद्धा आहे आईवल्लाची, त्याच्यासाठी घट बसवतो मी. शिरवाले मीच नेतो. पण मला जेव्हापासून कळायला लागलं, मी काय करतो माहिती आहे का, त्या घटात तेलाचं पाणी सांडते, तेलाच्या वरच्या याचे त्या घटाच्या पाण्यात सांडते. ते तेल राहते पुन्हा, ते बी टाकून देजो म्हणते नदीत. मी नाही टाकत, मी इकडंच फेकून देतो बाहेर. त्याला कुठं माहीत पडून राहिलं, पण आपल्याला समजते ना. तुम्हाला सांगू, एक तेलाचा थेंब असा पाण्यावर लेअर तयार करते. आणि पाण्याचा फॉर्म्युला H2O, त्याच्यात ऑक्सिजन आहे माहीत आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर ते जे ऑक्सिजन आहे, ते ऑक्सिजन पाण्यातलं ऑक्सिजन ज्या मासोळ्या आहे ना, त्याला बी जगासाठी ऑक्सिजन लागते भाऊ. ते कायच्यातलं काढते, त्याच्यासाठी कल्ले, हे त्याचं नाक आहे आणि त्या कल्ल्यात अशी शक्ती आहे का त्या हायड्रोजन डायऑक्साईडमधलं ऑक्सिजन काढते आणि त्या घेते. आपल्याला नाही घेता येत. आपल्याला जर बुच काढलं ना, नाकातोंडात जाईन ना, खतम, गेम खतम. आपल्याला नाही करता येत, आपल्याला इकडंच राहावं लागते हवेत. पाहून पाहिजा थोडंसं, जेले पोहणं नाही त्यानं डुबून पाहिजे थोडंसं, कशी मजा येते नाकातोंडात गेल्यावर. ते मासोयाच करू शकते. जेव्हा तवंग पसरते त्याच्यावर तेलाचा, तर त्याच्यात ऑक्सिजन कुठून येते? वाहतं पाणी कधी शुद्ध, वाहतं पाणी पाहिजे किती शुद्ध राहते, स्वच्छ राहते, निर्मळ राहते साठलेल्या पाण्यापेक्षा. हे वातावरणातलं ऑक्सिजन त्या पाण्यात मिसळते, ते ऑक्सिजन भेटते मासोयाले. खोटं असं तुम्हाला, तर तुम्हाला एक प्रयोग सांगतो. अर्धा तास पाणी घ्यायचं, गंजात मस्त उखळायचं, अर्धा तास खद 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 खद. ठीक आहे, डायलॉग आलास. ठीक आहे, तर खद खद उकळू द्यायला पाणी का त्याला थंड होऊ द्यायचं. नदीतली एक मासोळी आणायची, एका काचेच्या बॉटलमध्ये पाणी टाकायचं, मासोळी टाकायची, झाकण हवा बंद, प्लॅस्टिक लावून बंद करायचं. ठीक आहे, तुम्हाला सांगतो 5 मिनिटात मासोळी मरण. किती मिनिटात? 5 मिनिटात नाही मरण तर चॅलेंज आहे आपलं. काऊन? वाफेनं बंद ऑक्सिजन उडून गेलं. कायच्यातलं? पाण्यातलं. राहिलंच का भुरका मग त्याच्यात? तर तुम्ही जर तेल ओतलं नदीत, तर अशी एका थेंबात कितीतरी दूर लेअर पसरते. तर का होऊन जाईन? ऑक्सिजन मिसळणं पाण्यात का होऊन जाईन? अरे बंद होऊन जाईन ना बाबा. मग कोणाचा जीव घेताय तुम्ही? मासोळ्याचा, जलचराचा घेताय. अरे बरोबर आहे ना. म्हणजे पर्यावरण प्रदूषित आपण करून राहिलो. मग मला जेव्हापासून समजते, मी तेल गेली इकडंच देतो फेकून.
डायरेक्ट फुलं गेलं मायापाशी द्यायचेच नाही ते फुलं, उकंड्यावर फेक. आईले सांगतो, तेव्हापासून आई मला देत बी नाही, मला द्यायचेच नाही म्हणलं, ते उकंड्यावर फेक, खत होती त्याचं. माय वडील म्हणते आमची तेरवी गिरवी करशील का नाही. मी म्हणलं राखड नदीवर शिरवायला नेणार नाही, माय वावरात फेकीन म्हणलं, राखण कर जा. हो तिथं का आहे, ठीक आहे, बापाची राखड नदीवर नेण्यापेक्षा वावरात फेकायची ना. ज्या वावरात बापानं आयुष्य घातलं तिथं फेकायची, नदीत काय टाकायची. तुम्हाला वाटन तर मुठभर घेऊन जाईन बा तुमच्या समाधानासाठी, बाकीची बंदी इकडं वावरात फेकीन. म्हणजे आपले विचार आधुनिक असले पाहिजे ना. सुरुवात आपल्यापासून करण. हे माणसं मोठे काऊन आहे, यायनं सुरुवात आपल्यापासून केली. स्त्री शिक्षित करायची आहे तर महात्मा फुलेंनी पहिले आपली बायको शिकवली, सावित्रीबाई फुले. आणि प्रवास सुरू केला 8 स्त्रियापासून. 8 पोरी घेऊन कोणी पाठवायला तयार नव्हतं. जाशीन का, हो तुम्ही फक्त माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा. भाऊ सावित्रीबाई फुले ठीक आहे आपल्या घरून निघे ना, तर एक लुगडं घालून जाय आणि दुसरं लुगडं झोऱ्यात घेऊन जाय. काहून तर पुण्यातल्या बाया शेण फेकून मारे. तिथं जाय भिडेवाड्यात आंघोळ करे, दुसरं लुगडं घालेन शिकवे, वापस येताना पुन्हा भरलेलं लुगडं घाले, कारण जाताना सुद्धा शेण फेके. भाऊ फुकटचा इतिहास नाही होत, असंच इतिहासात नाव नाही येत. त्याच्यासाठी हाल अपेक्षा सगळेच भोगा लागते आणि सुरुवात तिथून करा लागते. आपल्यापासून सुरुवात केली. फुकट महात्मा फुले नाही घडले. जेव्हा स्वतःला लिचुंडा बसते ना तेव्हा माणसाले कळते. आपल्या मित्राच्या लग्नात गेले होते, काहून अस्पृश्यता दूर करासाठी पहिला माणूस जन्माला आला ज्योतिबा फुले या भारताच्या भूमीवर. त्याला काहून वाटलं का अस्पृश्यता खतम झाली पाहिजे. तर ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले असताना ठीक आहे असं आता बँड आहे, बँडच्या समोर लहान वर ठीक आहे 11-12 वर्षाचं पोरग का समजते हो, हा बँड वाजते बा समोर समोर चालले आपल्या समोर समोर. ते दिसलं पुण्यातल्या ब्राह्मणांना. कोण होय रे म्हणे, ह्या का कोणाचा होय तू, कायले समोर समोर कोणाला ब्राह्मणाला होय माग. गच्ची धरून हाकललं. तेव्हापासून माणसाच्या मनात रुजलं ते का हे चुकीचं झालं. बरं महात्मा फुले काही कमी पैशाचे होते का, चांगले पैशानं दांडगे होते. महात्मा फुलेचा बिझनेस का होता माहिती आहे का, ठेकेदार होते, ठेकेदार इंग्रजायचे. हे जे खडस वासला धरण आहे ना पुण्याले, ते त्याच्या हातचं होय. बरं पैसा नाही कमी नव्हते, पण जातीभेद होता. ह्या माणसांनी ठीक आहे गाडगे महाराजांनी या माणसांनी जातीभेदाबद्दल महाराष्ट्रभर प्रचार केला, यांनी तर भारतभर केला. फुकट नाही नाव पडलं राष्ट्रसंत. या ठीक आहे या भजनातून ठीक आहे क्रांती घडवली. 1942च्या आंदोलनात चिमूर, आष्टी, यावली, बेनाडा शहीद इथंच आहे, काही जास्त दूर जायचं काम नाही. आष्टी इथंच आहे शहीद, चिमूर, यावली. अरे नुसत्या भजनातून माणसाच्या मनात आग पेटवली. ठीक आहे एका भजनातून लोक इंग्रजायचे पोलीस स्टेशन जायला लागले. जेल झाली, सेंट्रल जेल रायपूर आणि नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये सजा भोगतली. कितीतरी देशावर 1962चं चीन युद्ध झालं, 1965चं पाकिस्तान युद्ध झालं. तेव्हा भारतीय लोकांच्या मनात भारतीयत्वाचे विचार पेरणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. जेल सुद्धा म्हणजे म्हणजे केवळ भजन म्हणत नाही राहिले, समाज प्रबोधन बी नाही, राष्ट्रप्रेम बी निर्माण केलं लोकांच्या मनात. हे जरुरी आहे. राष्ट्र कसं असावं, राष्ट्रप्रेम कसं असावं हे समजून सांगितलं देशाले. पत्थर बनेगे बॉम्ब, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेगी सेना. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुमच्या आमच्या मनात पेरलं. राष्ट्रसंताचं कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात भजनाचा कार्यक्रम आयोजित केला. तो भजनाचा कार्यक्रम आयोजित केल्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणते आप संत नाही राष्ट्रसंत हो. काय म्हणते, आप संत नाही राष्ट्रसंत हो. तेव्हापासून नावाच्या समोर ठीक आहे टॅगलाईन लागली, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
हे जे आहे ना, हे आजकाल का नाही लोकांना यशाचे शॉर्टकट पाहिजे, शॉर्टकट. म्हणजे असं रपकन. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे काही पोट्टे येते, सर काजी हे असं MPSC पासाचं असं एकच पुस्तक नाही काजी, असं वाटते याले इथंच कुतडाव धरून. म्हणजे एकच पुस्तक नाही का म्हणते, असं एखादं पुस्तक सांगा म्हणते का, एकच पुस्तक वाचलं आणि MPSCची परीक्षा पास होईल. म्हणलं कंचे खेळाचा गेम होय का म्हणलं ह्या. म्हणलं अधिकारी घडवायचा आहे, तुला एका पुस्तकातून घडवण का म्हणलं चोट्ट्या. आणि तुम्हाला सांगतो, हे इंग्लिश शाळेत शिकणारे जे आहे का नाही, हे लयच दुनिया. आणि बाप त्याचे मायबाप त्याच्यापेक्षा शाळेने माया गुरगुर रागही करत असं काही काही. मी तुम्हाला सांगतो, मी ह्या एक तर जिल्हा परिषदचा विद्यार्थी, फुल मराठी, मायाबापानं फुल इंग्लिशमध्ये टाकलं 12वीत, फुल इंग्लिश डायरेक्ट असा उचलला, फुल मराठीतला गुलाबजामून आणि फुल इंग्लिशमध्ये ओतला का मले. म्हणजे तो असा गरम गरम काढला आणि त्या गरम गरम पाकात ओतल्यासारखंच झालं. तुम्हाला सांगतो म्या, ठीक आहे, 12वी सायन्सला गेलो ना, तर ठीक आहे 4 महिने बाजूच्या पोराचं पाहून लिहिलं. त्याचं नाव बी सांगतो, संतोष साठवणे म्हणून पोरगा आहे आमच्या तिथं वर्धेला दुर्गा टाकीच्या समोर त्याची भेलचं दुकान आहे, त्याचं पाहून लिहिलं. तो तुकडोजी शाळा वर्धेलेच शिक्षक आहे, त्यानं बिचाऱ्यानं दाखवलं. मास्तर 6व्या लाईनीवर आहे तर मी 1ल्या लाईनीवर आहो. वर्गाले स्क्वेअर म्हणते हे 11वीत माहीत पडलं मला. तुम्हाला काय सांगू आता माझी सोय, ठीक आहे. अरे लय खतरनाक काम होतं माया, ठीक आहे. आणि मी तुमच्यासमोर बोलून राहिलो, BSc 4व्या नापास आहे. काही सर फेकता तुम्ही, मार्कलिस्टा फ्रेम करून ठेवल्या आहे, मी त्याच्यासाठी फ्रेम करून ठेवल्या का लोकांना विश्वासच बसत नाही. तुम्ही काही फेकता. लगातार समर विंटर 4व्या फेल आहे मी BSc. 10वीत इंग्लिशमध्ये 35 मार्क आहे, 12वीत कुतून एकच वाढला. लय खतरनाक कामच आपलं अलगच आहे. तर त्या जिल्हा परिषदचा विद्यार्थी आहे आणि त्याच्यात माझ्याकडे काही पोट्टे येते, मायले घेऊन येईन, बापाला घेऊन येईन. ह्या आमचा बाल्या आहे ना, ह्या बाल्या, ठीक आहे, आमचा बाबू फुल इंग्लिशमध्ये शिकला जी, आणि तुम्ही मराठीत शिकवता, याला समजन का. मी म्हणलं याले खा म्हणलं, समजते का म्हणलं, समजते. याला टाट घे म्हणलं, टाट तर समजते म्हणे. म्हणलं मी बोलून राहिलो, बाबू तुला समजून राहिलं सर म्हणे. मग प्रॉब्लेम काय तुया, न समजायचा प्रॉब्लेम काय. म्हणलं मातृभाषा आहे, तुझी आई म्हणते का जेव, तर तुला जेव समजून राहिलं, मी बोलतो ते समजून राहिलं, मग शिकवते हे न समजण्याला काय नाही, मग समजन म्हणते. अरे देवा धन्य. म्हणजे नुसता भाऊ करून टाकला त्या पोट्ट्याचा. तुम्हाला सांगतो, हे जे इंग्लिशमधले शिकणारे पोट्टे आहे ना, आजकाल 5व्या 6व्या वर्गात गेलं, त्याला नंबर लिहिले 99 70 81. ते बापाच्या तोंडाकडं असं उचल्यासारखं पात्र आहे ते. बाबा का म्हणते जी हे, अबे लिही ना डुकऱ्या 99 70 81. अजी का म्हणून राहिले जी आहे, त्याला सांगा लागते बेटा 997081. अरे म्हणलं धन्य आहे, आता लय भारी काम आहे. आमच्या गावातला एक किस्सा सांगतो तुम्ही. माझ्या सोबतीच एक, म्हणजे त्याचं लग्न बिग्न आता मोठं आहे, लग्न झालं, ठीक आहे, शिकलं 4था वर्ग असन, मग असं शेतीमजुरीचे काम करायचे, इंग्लिशचा काही पंगास नाही, ठीक आहे. लॅनको नावाची कंपनी आली आमच्या तिथं, काम करे, पोट्ट पैसे वाढले, मग खिशात थोडेसे पगार, तर इंग्लिश शाळेत टाकलं याच्या. पोट्ट तिथं जायला लागलं, ते कॉन्व्हेंटले पोट्ट होतं, ते आलं शाळेतून, बाप आला कामावरून. बाबा माझी टीचर म्हणे का रेनबो मध्ये कलर किती असते सांगा मले. बाबा रेनबो मध्ये रंग किती असते. माय मी रेनबो मध्ये रंग, बाबा सांगा ना मला रेनबो मध्ये कलर किती असते जी. त्याले कुठं माहित रेनबो म्हणजे का होते. पोट्यानं काव 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 आणला त्याले, रेनबो मध्ये कलर किती असते सांगा ना जी. त्यानं का नाही मला शेवटी फोन केला, अरे नित्या हे पोट्ट भाय माग लागलं मगांपासून, याच्या टीचरनं सांगितलं म्हणे का रेनबो मध्ये कलर किती असते हे शोधून आण, आणि ते मला नुसतं रेनबो करून राहिलो. हे रेनबो का गड्या का गेम आहे म्हणे या रेनबोचा. मी म्हणलं रेनबो, अबे रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य म्हणलं. ह्याच्या माय मी म्हणे मगांपासून पोट्ट डोकसं खाऊन, अबे 7 रंग असते म्हणे त्याच्यात. अरे म्हणलं तुला टाकलंच कायली इंग्लिशमध्ये, गावात एवढी चांगली जिल्हा परिषदेची शाळा आहे राजा, आणि तुला इंग्लिश शाळेत कुचकून दिलं पोट्ट्याले.
तर लय किस्से आहे असे, काहीच नाही. मी हे असेच किस्से सांगतो. मी शिकवताना काही खूप दूरचे किस्से सांगतो का? हे जे पुस्तकं बनली आहे ना, हे समाजाचं ज्ञान घेऊन बनली आहे. समाज पुस्तकं असून नाही बनला, हे लक्षात ठेव जा. जे पुस्तकं बनली आहे ना, हे समाजाचं ज्ञान घेऊन पुस्तकं बनली आहे. लोक का नाही ते पुस्तकं आणि पुस्तकातलं सुधारणं. अबे डुकऱ्या थोडंसं बाहेर पाहि ना, थोडंसं तर मार्केटमध्ये खेळ मास्तर खेळतच नाही, नुसतं असं ते घोड्याला कशी नाल असते इकडंच पाय. ठीक आहे, त्याचं बी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे जसा चष्मा घातला तसं दिसते, हे दुनियाची रीतच आहे. चष्मा काय घातला काय दिसन का नाही. तर पुण्यातली गोष्ट आहे, 1920ची वगैरे असन. तर मी असं वाचत राहतो का नाही, हे असे उदाहरणं मोठे चांगले देता येते आपल्याला, म्हणजे बाहेर फेकता येते असं समजा. तर मग तिथं पुण्यात एक व्यापारी आला मुंबईवरून, आणि तो एका टांगेवाल्याच्या टांग्यात बसला. टांगेवाल्याच्या मग त्याच्या गोष्टी, साहब किधर से आए, मैं मुंबई से आया. ठीक है, अच्छा कौन सा बिजनेस है, क्या है. तो टांगेवाल्यासोबत किधर जाना है शेठ जी, आपको क्या जाना है, चालू त्याचं. ठीक आहे, तो ये मेरा ठीक आहे ऐसा बिजनेस आहे, तो सांगे आपला, मी इथं चाललो. आणि मग त्या व्यापाऱ्याचं का नाही लक्ष त्या घोड्यावर गेलं. आणि त्या घोड्यावर गेल्यावर त्या घोड्याला का नाही ठीक आहे हिरवा गॉगल घालून होता. का घालून होता? हिरवा गॉगल. तर त्याच्या गोष्टी चालू, पण त्याच्या डोक्यात त्या व्यापाऱ्याच्या ते विचार चालू का ह्या घोड्याला यानं हिरवा गॉगल काऊन घातलाय. तो जातपर्यंत त्याचं डोकं पिसायल्यासारखंच करे, झाले घोड्याला हिरवा गॉगल काऊन. येऊन जाऊन विचारतेले, त्याच्या मनात राहिलंच नाही. आणि त्यानं त्या घोड्यावाल्याला विचारलं, ठीक आहे काका भाऊ म्हणे, त्या घोड्याला तूने हिरवा गॉगल काऊन घातलाय म्हणे. वो क्या है शेठ जी, बोले ये घोड़ा जहाँ से लाया, ये लाया बोले मावल से, और उधर हरियाली बहुत रहती बोले, और साला हरा ही घास खाता बोले, इसको सूखा होना ही नहीं बोले. और यहाँ पुणे में कहाँ हरा घास मिलेगा बोले, मिलता ही नहीं बोले. तो मैंने बोले इसको हरा गॉगल पहना दिया बोले, घास इसको हरा दिखता बोले. अरे चावल खतरनाक. म्हणजे ठीक आहे त्याले ठीक आहे हिरवा चारा दिसासाठी गॉगल तसा घालून दिला. म्हणजे माणसाचे सब एक ही रेस में दौड़ाते. तुमच्या पोराईत वेगळ्या क्वालिटी असन, ठीक आहे, तुमच्या पोराईत वेगळ्या क्वालिटी असन ना, त्या ओळखानं नाही नाही पहिलाच नंबर आला पाहिजे तुया. हा बाजूचा बाल्या फेल झाला का, मग तू फेल झाला तर हरकत नाही. तो त्याचा जर पहिला आला तुया काऊन नाही आला. अरे काय स्पर्धा लावली, लेणं नाही देणं नाही. तुम्हाला सांगतो हे जे भाषा आहे ना, हे भाषा, या भाषेसाठी एवढ्या शिवा खाल्ल्या म्या. कोणत्या मायबापाला नाही वाटत. आताच मायबाबा इकडेच गेले समोर, ते पायाला लागलं तर ते लेप घ्यायला गेले इकडे ओडगावले, आले गेलेत मलेच म्हणून. ठीक आहे, कितीतरी व्या म्हणलं लय मायवल्ला की प्रत्येक मायबापाला वाटते पोट्ट चांगलं बोललं पाहिजे, समाजातले लोक का म्हणून. मी तुम्हाला सांगतो, मी कलेक्टर जरी असेल ना स्टेजवर तर याच भाषेत बोलतो. मी तुम्हाला पहिले सांगितलं ना, भाषा सोडणार नाही मी, मेलोच चालन. ठीक आहे, भाषा नाही सोडायची. अरे हट. आणि त्याच भाषेनं मला 7 समुद्रा पार पोचून दिलं. अंटार्क्टिका खंड माहीत आहे, अंटार्क्टिका खंड -54 -73 डिग्री सेल्सिअस बर्फ का लागला. तिथं भारताचं संशोधन स्थळ आहे भारती नावाचं. तिथून 2 सायंटिस्ट मला मेसेज करते महाराष्ट्रातले, कराय सर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो अंटार्क्टिका खंडावर -43 डिग्री सेल्सिअस. अरे बा म्हणलं ठीक आहे. तिथून व्हिडिओ कॉल करते ते लोक मला. सर म्हणते तुम्हाला पाहायचं आहे म्हणते, एक वेळा व्हिडिओ कॉल करू का. म्हणलं करा बा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, हेच भाषा, ज्या भाषेमुळे लोकायले लाज वाटते. ठीक आहे, आपल्या विदर्भातल्या लोकायलेच वाटते लाज. ठीक आहे, मी सोडली नाही. मी पुण्यात गेलो ना, माझी सोबती होती, त्याईले आबे काबे साल्या मला शिकून टाकलं. पश्चिम महाराष्ट्र, आम्ही विदर्भातले तिघच लोक होतो. तिघच लोक. एक होता बेनोडा शहीदचा आमचा सोबती भाऊ म्हणून त्याले, तो खतरनाकच माणूस होता, पुरा खतरनाक. तो नवीन ट्रिक शोधून काढी. लयच भारी माणूस होता बाबा तो. का तुम्हाला का सांगू, काही ट्रिक्स तर सांगता येत नाही. तो लयच रोज नवीन एक ट्रिक्स आणि MPSC शोधून काढून. तर
तो एक विशाल वाघ एक ना मी, बाकीचे 24 पोट्टे पश्चिम महाराष्ट्रातले होते. बंद्या पोट्ट्याले आबे काबे शिकून टाकलं, त्याची भाषा नाही आणली. ठीक आहे. काय मित्रा कसा आहे? मी कविता करतो. ठीक आहे. मराठी गझलचा प्रकार लिहितो कवा कवा, जमला तर ठीक आहे, कवा का नाही जमत, जमून पाच. ठीक आहे. मी सखे साजनी नावाचा ज्ञानेश वाकुळकरांचा BSc असताना कविता संग्रह वाचला होता, आणि जे फॅन झालो त्याचा तेव्हापासून मग जमून पाहतो थोडं थोडं. तर शब्दाचा साठा वाढला का आपोआप लिहिता येते. तुम्हाला सांगतो, शब्दाचा साठा आणि थोडंसं असं आतमधून कुठंतरी ठीक आहे झोमलं पाहिजे म्हणजे थोडंसं दुःख पाहिजे. म्हणजे एखादी गर्लफ्रेंड सोडून गेली, महाभारतातही एकोपा नव्हता भावा भावा. काय म्हणते महाभारत? भावा भावा आणि आमच्याच घरात कशा करा ते भांडखोर जावा. ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे, ही तर त्या खुनाची साक्ष नाही जी मी देत आहे. आणि मीच का करतो आजकाल आरोपीची वावा, आणि मीच का करतो आजकाल आरोपीची वावा. नासलेले दूधही नाही आमच्या नावा. काय म्हणते पहा, नासलेले दूधही नाही आमच्या नावा, आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा, आणि ते पुन्हा टाकतात आमच्यावरती इस्टेटीचा दावा. तर हे अशा पद्धतीचं लिहायला 6 वर्ष गेले. एका दिवसात भेटन का मग यश? तुम्हीच सांगा, एका दिवसात भेटन का? पॉसिबल नाही ना भाऊ, असं इजी नाही आहे ना. राष्ट्रसंत हे नाव लागासाठी आयुष्य झिजवा लागलं, तेव्हा नावाच्या समोर राष्ट्रसंत लागलं. समजलं का? डॉक्टर APJ अब्दुल कलाम लग्नाची वेळ आली, बहिणीचे निरप फोनार येणारे बाबू पोरी कल्ले पाहुणे आले मा. ठीक आहे. अहो बाई काम आहे, इकडं मिसाईल बनवायचा आहे, तू लग्न करायची गोष्ट करून राहिली. भारत महत्वाचा आहे, लग्न महत्वाचं नाही आहे. अग्नीची टेस्टिंग चालू आहे, तू लग्नाला बोलावून राहिली. जाऊ दे तिकडे खड्ड्यात लग्न फग्न. भाऊ, APJ अब्दुल कलामांच्या समोर मिसाईल मॅन आणि महामहिम हे 2 शब्द लागासाठी अख्खं आयुष्य सार्थकी घातलं. तवा का लागलं? तवा लागलं. ठीक आहे. मिसाईल मॅन, महामहिम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे 2 शब्द लागासाठी आयुष्य घाला लागलं. कोणाला वाटतं असं सहजच भेटते बा? इतकं सहज नाही आहे ना राजा. तुम्हाला सांगतो, यशाचे शॉर्टकट नाही राजा. लय लोकायला वाटते एका दिवसात करोडपती घेऊन झालं पाहिजे. ते नेटवर्किंगवाला एक प्रोग्राम आहे, 3चे बनव 6, 6चे 9. ते सगळ्यात बोगस धंदा आहे. त्याच्या मागं आयुष्यात लागायचं नाही. कष्टाचाच पैसा फळते बरं. दुसऱ्याला डुबून लुबाडून एक तर पोट्ट बेवडा निघल लेखाचं, नाही तर बापाची बंदी प्रॉपर्टी पार धिंगाणा करून टाकन. कोणाच कामाचे नाही ते पैसे. आणि मला तर असं वाटत नाही बा मी कोणालाच लुबाडून, आणि म्या जर एखाद्याचे लुबाडले तर माझ्या 8 दिवसातच नुकसान होते. झालंच पाहिजे तुम्हाला सांगतो. त्याच्यापेक्षा करायचंच काय अवश्य धंदे. साधं सोपं जीवन आहे, काही त्याच्यात लोड घ्यायचं काम नाही. म्हणून हे जे तुम्हाला मी सांगून राहिलो, आणि जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करते त्याचं दुःख आईवडील समजून घेऊ शकत नाही. ठीक आहे. जवळच्या मैत्रिणा अजिबात समजून घेऊ शकत नाही. जवळचे मित्रसुद्धा थोडेफार समजून घेते अभ्यास करत असन तो. आई वडिलाला वाटते का कराय गुरुजीकडे क्लास लावला तर पोट्ट 3 महिन्यातच पास झालं पाहिजे. त्याईले का माहीत का गेम आहे ह्या लय मोठा आहे. तुम्हाला सांगतो, म्हणजे आईवडिलाचा जर प्रोग्राम असला ना, खरंच मला असं सांगावंसं वाटते. कारण आमच्या आईवडिलाला असंच वाटत होतं का तू अभ्यास करायला लागला, तू या 6 महिन्यात रिझल्ट आला पाहिजे. इतकं सोपं काम नाही भाऊ, अधिकारी बनवायचा आहे. तुम्हाला सांगतो, काही प्रश्न तर पुस्तकातले नाही आहेत. साध्या प्रेझेन्स ऑफ माइंडवर प्रश्न येते. आणि तुम्हाला सांगतो, खूप परीक्षेचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी. नावच आहे सामान्य क्षमता. इथं सामान्य पोट्टी पाहिजे. एक्स्ट्रा बी नाही चालत, ना ॲबनॉर्मल बी नाही चालत. एक्स्ट्रा असेल तर त्याला खतम करते, ॲबनॉर्मल असेल त्याला तिथंच ठीक आहे, तिथंच मसनात गाडते. खतरनाक परीक्षा आहे बरं या. अरे तुम्हाला कलेक्टर बनवायचं आहे तर तुम्हाला प्रश्न कसं, आता एक 2012च्या UPSCच्या प्रिलिम्सले प्रश्न आला होता, जर तुम्ही एका डोळ्यानं आंधळे आहे
तर तुम्हाला किती टक्के दिसन खालतो ऑप्शन होते. आता मला सांगा पुस्तकात आहे का हे एका डोळ्यानं भोकणं असल्यावर एवढं दिसन? प्रश्न का आता जर तुम्ही एका डोळ्यानं आंधळे आहे तर तुम्हाला किती टक्के दिसन? ऑप्शन का होतं 30%, 50%, 70%, 100%. हा काय काय हुशार पोट्टे तुम्हाला एक्स्ट्रा हुशारवाले. 2 न 100 एकानं 50. हा हपकार 50 बरोबर आहे. 2 न 100 एकानं तेवढंच लिहि 100. तुम्हाला सांगतो 70% पोट्ट्यानं 50 लिहिलं, 25% पोट्ट्यानं ठीक आहे किती लिहिलं माहिती आहे का? 100. पण 70% पोट्ट्यानं 50 लिहिलं आणि 25% पोट्ट्यानं 100 लिहिलं. 5% पोट्ट्यानं बरोबर लिहिलं असं साधं. आता मला सांगा गोटा गिटा मारून पाच आहे का डोळ्याले भोकला करून घ्यायचा आहे का? नाही ना. एक डोळा बंद कर झाला भोकना तू. आणि पाय आता किती दिसते? 2 डोळ्यानं जेव्हा पाहतो. आता हे पुस्तकात नाही भेटत असे प्रश्न, हे प्रेझेन्स ऑफ माइंडवर डिपेंड आहे. ठीक आहे. इकडं किती बी उड्या मारत असेल ना अभ्यास करून, तुम्हाला सांग किती बी उड्या मारू द्या त्याले. हा ग्रुप डिस्कशनमध्ये हा याचं उत्तर हे आहे, मार बडाय का? अबे इथं दाखवू नको, तिथं दाखवजो अवकात. सारा गेम 1 तासाचा आहे, 2 तासाचा आहे त्या परीक्षेचा. इकडं भाई उड्या मारते ती, इथं नको सांगू आम्हाला, तिथं सांग तू कुठं आहे, तू या निवाड तिथं पडन. ठीक आहे. तर जेव्हा असे प्रश्न येते ना तर त्याचं उत्तर का लिहा? प्रेझेन्स ऑफ माइंड. तुमचा जागेवर आहे का प्रेझेन्स ऑफ माइंड? ठीक आहे. लगेच उत्तर आलं पाहिजे त्याचं. मग ठीक आहे. वेळ किती राहते? 36 सेकंद. 36 सेकंदात उत्तर शोधायचं आहे आणि काळ्या गोला करायचा आहे. तो काळ्या गोला करायला 8 सेकंद जाते. खोटं असेल तर करून पाहिजे पेनानं. 8 सेकंद लागते, 8 सेकंद. तिथून हिशोब आहे त्याचा. मग एक डोळा बंद केला, दोन्ही डोळ्यानं 180 अँगल इथून इथपर्यंत दिसत आहे मला. मी जेव्हा एक डोळा बंद करतो तर मला या नाकापर्यंत दिसत आहे. इथून एवढं दिसतच नाही आहे. 70% व्हिजिबिलिटी आहे. एका डोळ्यानं जेव्हा पूर्ण अंधेर आहे तर तुम्हाला 70% दिसते. 100 नाही दिसत, 50 नाही दिसत. मग प्रेझेन्स ऑफ माइंडचा प्रश्न होता. तुम्हाला सांगतो 2016च्या प्रिलिमिनरी एक्झामले प्रश्न आहे, म्हणजे डेप्टी कलेक्टर DYSPच्या पूर्व परीक्षेचा प्रश्न. आता प्रश्न का पुस्तकात भेटन का मला सांगा? ह्या प्रश्न भेटणारच नाही. अबे कोणत्याही पुस्तक वाचा. असे प्रत्येक परीक्षेत 4 ते 5 प्रश्न येते. 1,00,000% येते 4 ते 5. मग कोणते प्रश्न पहा का होता? 2 विधान, खालीलपैकी योग्य विधान कोणते? 2 विधान दिले. आता पहा प्रश्न का होता? ओ ऑप्शन ओ, हा विधान ओ. ठीक आहे. आपट्याच्या झाडाची पाने, काय म्हटलं? आपट्याच्या झाडाची पाने स्पर्शास कोमल आणि आकाराने मोठी असतात. आता तुम्हाला सांगतो प्रश्न सोडवायचा कसा. आणि जे पास होते अधिकारी बिधिकारी होते हे खूप तोपछन असते का? खूप हुशार असते का? अजिबात नाही, अजिबात नाही. मी आता माई कंडिशन सांगितली ना तुम्हाला. मी खूप हुशार होतो का? त्या तोपचन होतो अभ्यासातला आईन्स्टाईन? अभे हा वाटतो का? अजिबात नाही. मी होतोच नाही तसा. मी तुम्हाला सांगतो हुशारकी कामाची नाही, मेहनत कामाची आहे. का कामाची आहे? तुम्हाला सांगतो कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत हुशार पोट टिकणच हे अजिबात गॅरंटी नाही, पण मेहनतीचं वालं पोट टिकन. तुम्ही भरत आंधळे ऐकला असेल ना, तो स्वतः सांगते ना भाषणात का माझी ITI पास व्हायची लायकी नव्हती. भरत आंधळे सांगते ना, मी ITI पास व्हायची लायकी नव्हती. मी UPSCची IRS काढली, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस. कशी काढली? केवळ आणि केवळ मेहनतीच्या जोरावर. ऐक जा त्याचे व्हिडिओ. भरत आंधळेचे खतरनाक माणूस आहे, माझ्यासारखाच आहे भाषा गिशा. तर किती वेळ बोलायचं मला सांगून दे जा बा, नाही तर मी बोलतच राहीन. 15 मिनिट, अर्धा तास, 4पर्यंत घेऊ. हो ठीक आहे. हो चल द्या म्हणते. बरं आहे. तर कुठं आलो होतं आपण? घोडं कुठं आलं होतं आपलं? हां आपट्याची पाने. प्रश्न चालू होता. हां तर प्रश्न का होता लक्ष द्या. ऑप्शन ए होतो का पाहून घे जा. जे पोट्टे अभ्यास करत असेल त्यानं खोटं असेल तर मला जोडे मारायचे तिचे. ठीक आहे. प्रश्न नसन तर मग आपलं सरळ काम आहे. ठीक आहे. तर ऑप्शन ए का होता? ऑप्शन ए होता माय बाबा आले. ठीक आहे. बरं झालं उदाहरण पहिलेच होऊन गेलं. बसा. तर हां आपट्याच्या झाडाची पाने. हां तर ऑप्शन ए होता का आपट्या पाहता. ठीक आहे. म्हणजे कधी कधी का होते का प्रश्न देताना तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड
आणि तुमचं जे आयुष्य आहे मागचं, ठीक आहे, घडलेलं, ठीक आहे, याच्याशी रिलेट करायचं. ठीक आहे, तुम्ही का करता, नुसता पुस्तकी अभ्यास करता. मी का करू, ठीक आहे, मी काय करू, मी माझा अभ्यास माझ्या ज्या मागं घटना घडल्या माझ्या आयुष्यात त्याच्याशी रिलेट करू. हे आता मायबाबा समोरच बसून आहे. मी 2011ची PSIची फिल्म देऊन आलो, फिल्म दिली आणि गावली आलो. पहिल्या परीक्षेत प्रश्न होता, मी पुस्तकात वाचलं, प्रश्न होता पोलीस पाटलाची नेमणूक रिकामी जागा करतो. ऑप्शन होतं तहसीलदार, SDO सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, त्याला उपविभागीय अधिकारी म्हणते, जिल्हाधिकारी, आणि त्याच्यानंतर ठीक आहे CO मुख्य कार्यकारी अधिकारी. 4 ऑप्शन होते. आता म्या पुस्तकात वाचलं एकनाथ पाटलाच्या ठोकळ्यात तहसीलदार, तिथं पोस्टच दिलं होतं तहसीलदार, मी हप काढून दिलं, वाचलंच होतं. आता तुम्हाला सांगतो हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे. हे मला नव्हतं, मी पुस्तकात वाचलं. ठीक आहे, आणि मी परीक्षा घेऊन पेपर घेऊन आलो, आणि बाबांनी तो पेपर पाहिला, आणि बाबा म्हणते काय लिहिलं, मी म्हणते याचं उत्तर पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो. तर मी म्हणलं तहसीलदार लिहिलं. चुकलं म्हणजे तुया. मी म्हणलं सालं माहीत चुकलं, मी लगेच एकनाथ पाटलाचा ठोकळा काढला, पाहिलं हे तहसीलदार आहे, माय बरोबर आहे म्हणलं. चुकलं म्हणे, SDO आहे म्हणे याचं उत्तर. मी म्हणलं SDO उत्तर आहे, म्हणलं आपलं चुकलं गड्या. नाही जी म्हणलं हे पुस्तक तर तहसीलदार, अबे SDO करते म्हणे, आत्ताच तर झाली म्हणे आपल्या गावची, त्यानंच केली म्हणे. म्हणलं मग गड्या गेलं काम. त्याहिले प्रॅक्टिकल नॉलेज आहे, माय थेरॉटिकल होतं. डुबला डोंगा एका मार्कानं, गेला नाही 1 मार्क भाऊ. ठीक आहे, असे किस्से होते. ते राहिलं आपलं, ठीक आहे, आपट्याची पाने. तर आता तुम्हाला सांगतो, मी आयुष्यात फक्त आपट्याचं झाड पाहिलं होतं, आणि त्याचं DNA असणारं दुसरं झाड राहते, जे पोट्टे कॉलेजमध्ये जाते ना आपल्या मैत्रिणीला असं मोठं पान देते, त्याला सोनेरी रंगमंग लावून त्याच्या आतमध्ये तिचं नाव, इकडल्या पानावर त्याचं नाव, मोठंवालं पान देते का नाही. तर ते जे झाड आहे सेम DNA आहे कोणाचं, आपट्याच्या पाण्याचं. पण त्याला आपटा नाही म्हणत, त्याला कांचन म्हणते. पण मला नव्हतं माहीत, 2016 त्याला कांचनाचं झाड म्हणते. पण माझा अंदाज इतका खतरनाक होता, कवा कवा असे प्रश्न हप करा लागते अंदाजी, हे अंदाज आणि प्रेझन्स ऑफ माइंड. तर मी सांगतो तुम्हाला, पहिला ऑप्शन होता आपट्याच्या झाडाची पाने स्पर्शास कोमल आणि आकाराने मोठी असतात. दुसरा ऑप्शन होता ऑप्शन ब, कांचनाच्या झाडाची पाने आकाराने लहान आणि स्पर्शास वृक्ष असतात. वृक्ष म्हणजे खरबूज. तर मला तर्कन आठवलं, आपटा म्हणजे दसरा, सोनं आताच झाला आहे का नाही. मग लगेच आठवलं, अरे साला म्हणलं हे वाक्य चुकलं आहे. मग कांचनाचं झाड कोणतं आहे मला तर नव्हतं माहीत. मग मी JB सायन्स मध्ये शिकलो, वर दिले JB सायन्सच्या बिलकुल केमिस्ट्रीच्या लॅब समोर, ठीक आहे, कांचनाचं झाड आहे. पण त्याला कांचन म्हणते हे नव्हतं माहीत, मी त्याला बी आपटाच समजू. पण मी रपकन माय डोकं लावलं, म्हणलं ते कांचन नाही, ते होय म्हणलं कांचनाचं झाड. म्हणलं यानं त्याच्यावरच प्रश्न विचारला आहे. तुम्हाला सांगतो ना, मी सांगून करायलो, जे परीक्षा पास होतात ते खूप हुशार नसतात. तो जो 1 तासाचा गेम आहे ना परीक्षेचा, तो कसा करता तुम्ही त्याच्यात, याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तर माझ्या दोन्ही, ठीक आहे, माझ्या दोन्ही ऑप्शन जे होते, माझा प्रश्न तो बरोबर होता. म्या का केलं माहिती आहे का तिथं, ठीक आहे, हा, तर तिथं जे केलं म्या, तर पहिलं विधान चूक होतं. आकाराने मोठी राहते का आपट्याची पानं, नाही, लहान राहते. स्पर्शास कोमल राहते का, नाही. कोमल कोणाचं पान राहते, कांचनाचं झाडाचं मोठं. ठीक आहे, ते जे पान आहे ते दसऱ्याचं आपट्याचं झाड नाही होय. तुम्ही जे मोठालं पान देता ना, ते काही कामाचं नाही, फक्त भावना व्यक्त होते त्याच्यातून. ठीक आहे, तुम्ही लिहिलेलं. ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो दोन्ही विधान चूक होते. पहिलं विधान चूक, दुसरं ऑप्शन होते अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. ठीक आहे, मग जेव्हा असे प्रश्न येते, ठीक आहे, तर हे प्रश्न पुस्तकात नाही भेटत. असे दरवर्षी 4 प्रश्न राहते. डेप्टी कलेक्टर DYSPची परीक्षा असते त्याले, आणि कलेक्टरची परीक्षा असते त्याले, जे पुस्तकात भेटत नाही. एक प्रश्न होता पहा, काय म्हणते प्रश्न पहा, खालचा प्रश्न पहा. ठीक आहे, खालील खेळातील चेंडूच्या आकारमानानुसार, काय म्हणते तो पहा प्रश्न, हे पुस्तकात नाही भेटणार. खालील खेळातील चेंडूच्या आकारमानानुसार
खालील खेळाचे क्रम चढत्या क्रमाने लावा. कायच्या आकारमानानुसार? चेंडूच्या. मग आता जे पोट्ट आयुष्यात ग्राउंडवरच नाही गेलं त्याला का घंटे येणार आहे? त्याला येणार आहे का तिथं? अभि तिथं येणार आहे का त्याला? त्यानं आयुष्यात पाहिलंच नाही. ऑप्शन काय होते माहिती आहे का? व्हॉलीबॉल, फुटबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल. लाव रे भाऊ. आणि ज्यानं पाहिलाच नाही, अरे ज्यानं व्हॉलीबॉलच नाही पाहिला, ज्यानं फुटबॉल केवढा आहे ते पाहिलाच नाही, त्याला लावता येईल का? ते जमणारच नाही. संपला तो या विषय. असे म्हणजे काही प्रश्न तर ठीक आहे सिलेबसशी निगडीत येतात. 4 प्रश्न असे राहते. मग मला सांगा, जे पोट्ट ग्राउंडवर मस्त खेळलं कुदललं त्याला येईन का नाही? आपट्याचं झाड तर शहरातल्या पोट्ट्याला दसऱ्याच्या पाण्याला आपटा म्हणते हे बी माहीत नाही. तुम्हाला सांगतो, मी स्टडी सर्कलमध्ये होतो, त्याच्यात आता ॲग्रिकल्चर सब्जेक्ट चालू, ॲग्रिकल्चर कृषी हा विषय चालू होता शिकवणं. आणि आम्हाला DYSP होते शिकवाले तांबे सर. तर एका पोट्ट्यानं का नाही असंच आलं, ठीक आहे विषय आला तण. ते पोट्ट उभं झालं, सर तण म्हणजे काय होते म्हणे. तण म्हणजे काय होते? एक तण तर हे होते बा म्हणलं. तण आतमध्ये आहे त्याच्या मन, त्या खिशात आहे ते धन. त्यानं तण विचारलं वावरातलं. त्याला माहित आहे का? त्यानं तण विचारलं. अरे बा मी डोक्यावरच हात ठेवला. कुठचा होय म्हणलं तू? तर म्हणे मी इथचाच होय पुण्याचा. बरोबर आहे म्हणलं. तर त्याला का सांगा लागलं माहिती आहे का? तणाची डेफिनेशन, शेतामध्ये पिका व्यतिरिक्त ज्या वनस्पती उगवतात त्याला तण म्हणतात. अरे देवा म्हणलं. म्हणजे जर इथून सोय असेल त्याची तर तो काय MPSC पास करन रे भाऊ. मग पुन्हा एक विषय आला, तो इंग्लिशमध्ये शिकला. आणि जे पोरं खेड्यातले असतात ना त्याला हे क्षेत्र खूप चांगलं आहे. इंटरव्ह्यूला गेले तर तुम्हाला जास्त आणि 2012च्या PSIच्या इंटरव्ह्यूला होतो. तेव्हा ते माझे डॉक्युमेंट पाहिले, लगेच मला प्रश्न केला, 5 वर्ष कुठं मसनात गेले होते? पहिला प्रश्न होता. म्हणजे चांगल्या भाषेत विचारलं त्यानं का तुम्ही 5 वर्ष का केलं? मला माहित होतं मला ह्या प्रश्न 1,00,000% विचारन. हो मला माहित होतं ना. तुम्ही गेस करू शकता का इंटरव्ह्यू वाले तुम्हाला प्रश्न काय विचारू शकते? मला माहित होतं का मला ह्या प्रश्न 1,00,000% विचारन का 2007ला BSc पास आउट आहे, 5 वर्ष कुठं होती तुम्ही? मी सांगितलं ना, मग मी शेती केली. असं का म्हणे शेती केली का? आता MPSCचे अध्यक्ष होते भाऊ, इंटरव्ह्यू घ्यायला मायावाला येडेकर, आडनावच येडेकर होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विचार करा. तर कमिशनर होते नागपूरचे. तर 5 वर्ष शेती केली का म्हणे? कुठं आहे म्हणे शेती? मी म्हणलं मांडवेली आहे. म्हणलं मांडवेली कुठं आहे म्हणे? मी म्हणलं मांडवेले माथ्यावर आहे. आता मांडवेले कुठं आहे कसं सांगावं? आता वावर बड्डावर होतं, सांगितलं माथ्यावर आहे. समजलं नाही का द्यायले? समजलं. अरे इंटरव्ह्यू याच भाषेत दिला, काही भाषा मायने नाही करत. म्हणलं माता असं का म्हणे? किती एकर आहे? पा माय प्रश्न पहा बरं. कमीत कमी 12 प्रश्न इंटरव्ह्यूवर घेतले माय. किती प्रश्न? म्हणजे 10 ते 15 मिनिट इंटरव्ह्यू माझ्या शेतीवर गेला. म्हणजे तुम्ही कसे उत्तर देता? आणि केली म्हणून सांगू शकलो. मग किती एकर आहे? म्हणलं 10 एकर आहे. असं का म्हणे? इरिगेटेड आहे का म्हणे? हो सर म्हणलं इरिगेटेड आहे. किती विहिरी आहे म्हणे? मी म्हणलं सर 3 विहिरी आहे. 3 विहिरी 10 एकरात? म्हणलं हो सर. म्हणलं ट्रायल अँड एरर बेसिसवर माया बाबांनी खोदल्या. म्हणलं एक विहीर खोदली. म्हणलं एका कोणत्यात 6 कप्पा गोटा लागला, ब्लॅस्टिंगनं फुटलाच नाही. म्हणलं चिपास उडे म्हणलं असा सोडून दिली. मग म्हणे मी म्हणलं दुसऱ्या कोणत्यात दुसरी खोदली, तिले 18 पक्का गोटा लागला, ते ब्लॅस्टिंगनं फुटे नाही. म्हणलं चिपस उडे त्याच्या, तिले सोडली. म्हणलं तिसरी खोदली. म्हणलं मग थोडेसे पैसे आल्यावर तिले बरं पाणी लागलं. म्हणलं तिच्यावर चालू आहे म्हणलं ढकल गाडी.
तर बापा बापा म्हणजे तुमच्या वडिलांना मग भूसर्वेक्षण काऊन नाही केलं? मी म्हणलं कास्तकाराला एवढं समजलं असतं तो काय नाही तिथं मरत राहिला असता म्हणलं. डायरेक्टच म्हणलं मी कास्तकाराला समजलं असतं सर म्हणलं तर तो कायले तिथं विहीर खोदत बसला असता. आणि भूसर्वेक्षण करायला 40-50 हजार लागतील सर म्हणलं. तेवढ्या रुपयात विहीर होती ट्रायल अँड एरर बेसिसवर. तर तुमचंही बरोबर आहे म्हणे. ठीक आहे. तर मग असं करत, ठीक आहे, असं करत मग आपण ते इंटरव्ह्यू त्यानं घेतला माझ्या चांगला. म्हणजे मग म्हणे का पेरता म्हणे शेतीत? मी म्हणलं सर कापूस, चना, तूर, सोयाबीन आणि संत्रा होता म्हणजे म्हणे. मी म्हणलं आयुष्य झालं काढून फेकला. डायरेक्ट क्रॉस क्वेश्चन करते ते लगेच. होता म्हणजे म्हणे. म्हणलं आयुष्य झालं काढून फेकला. असं का म्हणे. मग त्यानं अवकातीचे प्रश्न सुरू केले एमपीएससीत. तर तुम्हाला माहीत आहे का म्हणे ह्या पिकाचे हमी भाव ठरवते म्हणे ते कोण जाहीर करते म्हणे. हां सर म्हणलं आता तर माहीतच आहे म्हणलं. अभ्यासच करून राहिलो. कृषी मूल्य आयोग ठरवते. कुठं मुख्यालय आहे म्हणे. म्हणलं दिल्लीला आहे. किती पिकाचे ठरवते म्हणे. म्हणलं 26 पिकाचे ठरवते. त्याच्यात 16 खरीप 10 रब्बी म्हणलं. असं का म्हणे. म्हणे सोयाबीनचा हमी भाव ठीक आहे का आहे म्हणे. म्हणलं सर 2250 आहे. तर मार्केट रेट का भाव चालू आहे. म्हणलं सर 3500 चालू आहे. त्यावेळेस 3500 होता. तुम्हाला कसं माहीत म्हणे. म्हणलं कालच आमच्या सुगरचं सोयाबीन इकून आलो. मी सर्रास खोटं बोललो भाऊ इथं. मी काय बोललो? सर्रास खोटं बोललो. पण आता माया बाबाला फोन करणार होते का ते. पण खोटं बी एवढं डेअरिंगनं बोला लागते ना. बोलायचं असं तर का त्याला डाऊट नाही आला पाहिजे. डाऊट आला का तो डिमॉरलाइज करत नाही तुम्हाला. त्याला म्हणलं मी 3500 विकून आलो काल तर तू काही म्हणणार माया बाबाला फोन करणार आहे का. नाही. मग तेवढं डेअरिंग पाहिजे माणसात. मी सांगून राहिलो इथं उभं आहे. खोटं बोललो तिथं मी. पण 100% बोललो. ठीक आहे. आता होतं असं व्हेरिएशन 200-300चं. पण काल 3500 विकून आलो बा. मग प्रश्न विचारायला जागाच नाही राहिली का नाही. मग तिथं माझ्या बाजूले का नाही त्याच्या बाजूले कमिशनर बसून होते नागपूरचे. त्याच्या हातात एक बायोडाटाचं होतंच माया. बीएससी झाला वाटतं म्हणे तुमचं. अरे साला म्हणलं आता फाडते म्हणलं आपल्याला. कुठून पास झालो म्हणलं दादा. हो सर म्हणलं तुम्हाला अर्बन आइन्स्टाईन माहीत आहे म्हणे. म्हणलं हो. E=mc². बरं म्हणे. का सांगते म्हणे E=mc². मी म्हटलं सर ते सांगते म्हणलं का जर तुम्ही एखाद्या वस्तूचा तुम्हाला वेग वाढवायचा आहे तर तिचं वस्तुमान कमी करा. आता ढेपलं पोट्टं असन ह्या फुगून आहे इकडून गोडाऊन ते कसं करा. आणि झिंगर असन तर असं भिंगरीसारखंच पोयती उठून. सरळ आहे. वेग वाढवायचा आहे तर वस्तुमान काय करा कमी करा. मग बा तो हुशार माणूस असन. आता ते एवढे एक्सपिरियन्स माणसं त्यानं मला क्रॉस क्वेश्चन केला. पाय म्हणे मग आता तुम्ही म्हणताना म्हणे का वस्तुमान कमी केलं तर वेग वाढते. मग मी म्हणे हे कापसाचा तंतू घेतो म्हणे. कापसाचा तंतू आणि ह्या कागदाचा बोळ्या माझ्या हातात आहे म्हणे. आणि आता मी फेकतो म्हणे का वेगान जाईन म्हणे. मी म्हणलं सर कागदाचा बोळ्या. मग आता तर कापसाचा तंतू हलका आहे म्हणे गेला काऊन नाही म्हणे. अरे खतरनाक म्हणलं. आता विचार करायला लागला आता का. सर म्हणलं हे पार्टिकल ऑफ मास म्हणजे सूक्ष्म पदार्थांना लागू आहे म्हणलं अणुरेणूंना. उत्तर म्हणे थोडंसं समाधानकारक नाही आहे म्हणे. सर जाऊ द्या म्हणलं माहीत नाही मला. डायरेक्ट नाही येत असलं नाही म्हणायचं नाही माहीत म्हणायचं. अगाऊ भैसबाजी नाही करायची त्याच्यासोबत. नाही माहीत बा म्हणलं. ठीक आहे तेवढं माहीत होतं ते सांगितलं म्हणलं तुम्हाला. तर माझ्या 25 मिनिट इंटरव्ह्यू घेतला PSIचा. तर तुम्हाला सांगतो असं साधं काही खूप इंटरव्ह्यूत विचारते का काही नाही. साधं तुम्ही जसे आहे तसे. आणि या जिटीज भाषेत बोलायचं. भाषा गिशा बदलायच नाही. इंटरव्ह्यूत मला तुला ह्या अंगठ्या 5-5 बोटात अंगठ्या घालून जाते काही मला का दाखवायचं आहे का. तुम्ही किती लखपती आहे नाही. पायात ठीक आहे बूट शर्ट पॅन्ट कोट नसला तरी चालते. काही लेनदेन नाही. ठीक आहे. माझ्यापाशी कोट बी नव्हता. असंच गेलो होतो शर्टिंगवर. काय नाही साधे 51 मार्क होते म्हणजे 75 पैकी. सगळ्यात जास्त मार्क होते. तसंही फेकता जास्त येते आपल्याला त्याच्यामुळे काही विषय नाही. ठीक आहे. तर असो एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. ठीक आहे. राष्ट्रसंतांच्या या मोठ्या व्यासपीठावर मला बोलावलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद देतो. एक दृष्टांत सांगतो आणि खतम करतो. ठीक आहे. कोणतंही काम करा आर्यापारचं कर्जा. कायचं कर्जा आर्यापार. ठीक आहे. तलवारीचा लढता चाकू झाला चालते पण माघार नाही घ्यायची. समजलं का. तर एक दृष्टांत सांगतो. एक लहानसा कसबा असते. 10-15 लोकवस्तीचं गाव असते.
म्हणजे 10-15 घरं असते आणि बाजूले भाताचे शेतं असतात. ते असं म्हणजे डोंगर उताराचा भाग आहे, मधात एक गाव आहे, कसबा म्हणते त्याला. आणि त्या कसब्याच्या ठीक आहे बाजूला एक तळं असते आणि तळ्याच्या बाजूले ठीक आहे एक लिंबाचं 2-4 लिंबाचे झाडं असते. आणि ते भात सोंगणीचा म्हणजे हाच कालावधी चालू असतो, भात सोंगणीचा कालावधी असतो. भात सोंगणी चालू असते, बंदे लोक आपले डबे गिबे बांधून वावरात भात सोंगणीले गेले असते. भर दुपारी त्या गावाला आग लागते. का लागते? आग लागते. तर आग लागल्याच्या नंतर जसं गावातल्या लोकांना ते आपले पहाडावरच राहते, त्याला दिसते गावात आग लागली, तसेच आपल्या हातचे विळे टाकते, धावत गावाकडे येते आणि आपल्या अंगधुण्यातल्या बकेटा उचलते आणि शिद्या बकेटा धावत शेत तयार जाते. आपल्या हाताळीत बकेटा घेऊ आपापल्या घरावर पाणी टाकत राहते. आग तशीच चालू. तिथं ते जे लिंबाचं झाड असते तळ्याच्या बाजूले, त्या लिंबाच्या झाडावर एक कावळ्या असते आणि एक चिमणी असते. त्या चिमणीला असं वाटते का हे आग जर आपल्या घरापर्यंत आली तर आपलंही घर या आगीत नेस्तनाभूत होऊन जाईल, आपण यायला मदत करायला पाहिजे. तर ती चिमणी आपल्या चोचीत त्या तळ्यातलं पाणी घेत जाते आणि त्याच्या घरावर नेऊन टाकत जाते, त्याच्या घरावर नेऊन टाकते. कावळ्या मात्र असा मनगुट्यासारखा बसून राहते, तिच्याकडे पाहत जाते. 3-4 वेळा ते पाणी नेऊन टाकते आणि तिले कावळ्या म्हणते, अरे चिवताई तेरे चोच में कितना पानी समाएंगा. का म्हणते? कावळ्या पाहा तिले का म्हणते, अरे चिवताई तेरे चोच में कितना पानी समाएंगा, उससे तो एक आग का शोला भी बुझ नहीं पाएंगा. पहा चिमणी किती मस्त उत्तर देते त्याले. ठीक आहे. अरे मेरे भाई, का म्हणते चिमणी, अरे मेरे भाई मैं मेरे चोच में भरे पानी की क्षमता पहचानती हूँ, लेकिन केवल इतना जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में आएगा, आग बुझाने वालों में आएगा. तर खूप छान कार्यक्रम झाला असं मला वाटते. नाही तर चांगलं इंटरॅक्शन झालं. खूप दिवसाची इच्छा होती माझी, मी तुम्हाला पहिलेच बोलून सांगितलं का राष्ट्रसंतांच्या व्यासपीठावर यायचं. तर त्या खतखतनं मला इथं आणलं आहे का नाही. तर त्या खतखतचे आभार, खतखतवाल्या मास्तरचे आभार. ठीक आहे. आणि ज्या पोरांनी व्हिडिओ व्हायरल केले ते 2 STI पोरं आहे. STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे मुंबईत. एक आहे विनोद भोयर आणि एक आहे शार्दुल्य पटेल, जे वारंवार माझ्या लिंक अधिकाऱ्याचे ग्रुप आहे. एक आहे DYSP डेप्टी कलेक्टरचा 16,000 अधिकाऱ्याचा ग्रुप आणि 12-13 PSI अधिकाऱ्याचा एक ग्रुप आहे. त्याच्यावर वारंवार लिंक, त्यांना माझे व्हिडिओ चांगले वाटले शेअर करत होते, पण त्या लिंक कोणी उघडून नव्हतं पाहत किंवा तो 30 मिनिटाचा 40 मिनिटाचा व्हिडिओ पाहत नव्हते. त्याला वाटलं काहीतरी हा मास्तर खूप खतरनाक शिकवते आणि याले कुठंतरी फेमस करायला पाहिजे, म्हणून त्यानं मग का करायचं बा. तर त्यानं धरला ज्वालामुखीचा व्हिडिओ डाउनलोड केला आणि त्याच्यातलं ते खतखतवालं कट केलं आणि ते खतखतवालं त्यानं डायरेक्ट धरलं आणि ते त्या ग्रुपवर, दोन्ही ग्रुपवर टाकलं. आणि जे ते बंद्या अधिकाऱ्याला आवडलं, त्या PSIले आणि DYSP डेप्टी कलेक्टर CO FIO सब होते, सगळ्याला आवडलं. आणि हे त्यानं आपल्या ग्रुपमध्ये शेअर केले गावाकडले. ते आलं पुण्यात आणि पुण्यात कॉम्पिटेटिव्हच्या पोट्टे आले, ते पुरे खेड्यातलेच पोट्टे राहते, पुरे दिल्ले पेलून एवढ्या गाव आहेत तिकडं, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, रायगड, उस्मानाबाद. आणि मला असे फोन सुरू झाले गणेश चतुर्थीच्या दिवसपासून, अर मी पिसाळून गेलो. आणि त्याच्यात मी 2 पर्सनल नंबर टाकले आहे. मी थेच आधारले लिंक, थेच बँकेत न भाय फोन. म्हणजे शेवटी मी पहिले चांगलं वाटलं, ते का म्हणलं आठ साल्याला मला आपल्याला फोन राहिले. एवढं कंटाळलो आता मी का, म्हणजे शेवटी एक व्हिडिओ जर रेकॉर्ड केला आणि मॅच 56 मिस कॉल राहते. मी आता त्याच्यात लावायचे कोणाले आणि एकाले 3 मिनिट देतो म्हणलं, 56 मिनिटाले 3 तास जाईल. ठीक आहे. मग विचारच येते. तर त्याच्यात चांगल्याही माणसाची येऊन चालली जाते का. ठीक आहे. एखादा पत्रकार राहते किंवा एखादा मोठाच माणूस राहते. ठीक आहे. आता लय किस्से आहे माझ्यापाशी, जाऊ द्या, येईन पुन्हा सांगीन. ठीक आहे. तर हॉस्टेल शाळा कॉलेज गेले सुरू झाल्यावर येईन पुन्हा, येतच राहते. माझ्या बहिणीचं गाव इथंच आहे तिवशाली, तर चालूच राहायची चक्रा. तर का सांगून राहिलं तुम्ही. हां, तर असा व्हिडिओ व्हायरल केला, त्यांचेही आभार. ठीक आहे. मला व्यासपीठावर बोलावलं. ठीक आहे. त्याबद्दल गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोसरी, ठीक आहे, खूप दिवसापासून इच्छा होती, ती इच्छा माझी पूर्ण केली. आणि याच्यानंतरही आश्रमाशी अटॅच राहील. तसं तर वाघ महाराज आहेच,
ठीक आहे. त्यांची बरीचशी कृपा आहे. मांडव्याचं नाव किती दूर त्यांनी पोचवलं आणि मला वऱ्हाडीसाठी जे काम करतात. आपल्या इथं मोर्शीला नितीन देशमुख आहे, ऐकलं का तुम्ही नाव नितीन देशमुखांचं? और लय खतरनाक माणूस आहे. ठीक आहे. ते बी माझे फॅन झाले. ठीक आहे. म्हणे बा म्हणे आम्ही 20 वर्ष झटून राहिलो म्हणे वऱ्हाडीसाठी, जे आम्ही नाही करू शकलो. ठीक आहे. मिर्झा एक्सप्रेसचं नाव ऐकलं असेल पुन्हा तुम्ही? हां, त्याचा फोन आला त्या दिवशी. अरे बा म्हणे मी तुलेच भेटायला येतो म्हणे, तू मला नको येऊ म्हणे, मी येतो म्हणे तुला भेटायला. वा म्हणे 20-25 वर्षात मी नाही करू शकलो. ठीक आहे. ते तू झांगडबुत्ता करून टाकलं म्हणे. तो अरे मी म्हणलं सर, म्हणलं मीच येतो अमरावतीले. ठीक आहे. तू येशील तर ये म्हणे, मी वर देते तो म्हणे. ठीक आहे. मला भेटायचं आहे म्हणे तुला गड्या. ठीक आहे. तर म्हणजे त्या माणसानं जेव्हा असं म्हणलं ना का तुला वराडी कुठच्या कुठं पोचून टाकली 7 समुद्रापार, तर ते जे फिलिंग येते ना माणसाला, साला म्हणलं आहे आपण भाषेवर प्रेम केलं. ठीक आहे. आणि ते टिकून ठेवलं, ते कुठंतरी आज चीज झालं त्याचं. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो, तुमचा पोरगा जर असा बोलत असेल तर त्याला टोकू नका. ठीक आहे. काल बोलू द्या. शिवा देत असेल तर तेवढं टोका फक्त. ठीक आहे. नाही तर बाकी दोस्ता मित्र चालते कमी जास्त. ठीक आहे. इकडं बाहेर फोटो देत असेल ना, ठीक आहे, तर चालू द्या. तर काही विषय नाही. ठीक आहे. प्रत्येक आईवडिलाला पाहिजे वाटते का आपला पोरगा चांगला बोलला पाहिजे असो. ठीक आहे. तर तुम्ही सर्व शांततेनं ऐकून घेतलं. ठीक आहे. माझी अकॅडमी वर्धेला आहे, फिनिक्स अकॅडमी वर्धा. माझं बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक आहे. ठीक आहे. आणि माझं मराठीचं, पॉलिटीचं आणि विज्ञानाचं पुस्तक येऊन राहिलं, काम चालू आहे. एकटा माणूस आहे, एकटाच त्याच्यात मी क्लास घेतो. 1 वाजेपर्यंत कम्प्युटरवर बसून राहतो. तो टाईपरायटर पोरगा आहे बिचारा, तोही बसून राहते. ज्यानं यूट्यूब चालू करून दिलं त्याच्याही मनापासून धन्यवाद. एक साहिल शंभरकर नावाचा पोरगा आहे आणि माझे क्लासेस जो सांभाळते. ठीक आहे. अतुल नावाचा पोरगा आहे लेंडे म्हणून, तर त्याचे आभार. कारण बिचारे हे पोरं म्हणजे थे नसन, बॅकअप नसन मले तर मी, ठीक आहे, काही खरं नाही, कवा डाटा गायब होऊन जाईन माया. ठीक आहे. तर काही सांगता येणार नाही. तर ते बॅकअप आहे म्हणून मी आहे. तर त्याही पोरांचे मनापासून आभार. तो आज पुन्हा माझ्यासोबत समीर आला. ठीक आहे. हे पोरं कधी एका शब्दात फोन केला का येतात बिचारे. काही कुठं पैसे, तुम्ही माणसं कमावले ना तर पैसे द्यायचं काम नाही पडत. ठीक आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी. तर सर्वप्रथम गुरुदेव सेवा मंडळाचे मनापासून आभार, तुमचे आभार आणि धन्यवाद मानतो. आणि इथे बोलावलं त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. आणि जर कोणाला काही प्रश्न असेल तर मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.